हरी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजा याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा श्री गुरूंचं महात्म्य वर्णन करून सांगणारा 4 चरणांचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना श्री संतांती माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलू सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा,
श्री गुरु सारेखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भेग मागे मनाची आजोगे सिद्धी पावे। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण ही व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदाने संपन्न साजरी करतो आहोत। खरं तर हा कोरोनाचा काळ आहे, महामारी सर्वत्र पसरलेली आहे आणि तरी सुद्धा आपण सर्वजण शासनाच्या नियमानुसार सर्व नियम पाळून भगवंताची सेवा या ठिकाणी करतो आहोत। गुरुपौर्णिमा म्हटलं की सर्व साधकांच्या जीवनामध्ये एक पर्वणी असते आणि ती दिव्य पर्वणी प्रतिवर्षी आपण मोठ्या थाटामाटात संपन्न करत असतो, तिचा आनंद घेत असतो। याही वर्षी आपण श्री गुरूंची सेवा करतो आहोत। आपल्या वारकरी संप्रदायाचे श्री गुरु जर कोण असतील तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा भगवान शंकर सब बाबा के बाबा सगळ्या गुरूंचे गुरु आहेत, म्हणून महादेव आहेत, सर्वांचे गुरु आहेत, आदिदेव आहेत। भगवान विष्णू सर्वांचे गुरु आहेत, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ तेथून या सर्वांना उपदेश करणारा हंसरूपी परमात्मा आहे, तो गुरुच आहे। त्याच परमात्म्याने अनेक अवतार धारण केले, अनंत रूप धारण केले, त्याने 24 अवतार त्यांनी धारण केले। श्रीमद भागवतात आपण श्रवण करतो, या 24 अवतारांमध्ये असणारा 17वा अवतार जर कोणता असेल तर श्री व्यासदेवांचा अवतार आहे। व्यासदेव हे भगवान विष्णूचा अवतार आहेत आणि भगवान विष्णू व्यासदेवांच्या रूपानं जगताचं कल्याण करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाले, अवतार धारण करून आले आणि जगदोद्धाराकरिता विलक्षण असणारी रचना श्री व्यासदेवांनी अशा पद्धतीने केली। अनेक पुराणांची रचना केली, एका वेदाचे 4 भाग केले, ब्रह्मसूत्र अशा पद्धतीने सर्व जगाकरिता प्रगट करून ठेवलं। असे अनेक ग्रंथ संपदा व्यासदेवांची प्रत्यक्ष पाहायला मिळते। त्यापेक्षा मौली ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात, महाभारती जे नाही ते नाहीची लोकित्रयी म्हणून व्यास उच्छिष्ट पाही जगत्रय। म्हणून व्यासांचं उष्ट आहे सगळं वाङ्मय असं त्यांनी म्हटलं जातं। म्हणून व्यासदेवांचे सगळ्या जगावरती विलक्षण असणारे उपकार आहेत, म्हणून ते उपकारातून उतराई होण्याकरिता व्यासदेवांची पूजा करणं, व्यासदेवांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता कृतज्ञता व्यक्त करणं हे महत्वाचं आहे। पण आजची जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं म्हटलं जातं। व्यासांनी धर्मप्रसार केला, व्यासांनी शास्त्र जगाच्या समोर मांडलं, म्हणून व्यासांच्या पावलावर पाऊल देऊन जेवढे जेवढे लोक शास्त्र सांगू लागले, जेवढे जेवढे लोक जगाच्या समोर पुराण सांगू लागले, वेदांत सांगू लागले, त्या लोकांना सुद्धा व्यासच म्हटलं गेलं। त्यापेक्षा ही सांगणारी मंडळी ज्या जागेवर बसतात त्या जागेलाच नाव पडलं व्यासपीठ। व्यासपीठ महत्वाची गोष्ट आहे, व्यासपीठ। म्हणून व्यास शब्दाचा अर्थच होतो विस्तार, विस्तार। ज्यांनी सगळ्या जगामध्ये धर्मशास्त्राचा विस्तार केला ते व्यासदेवजी, म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगामध्ये उपदेश करणारे जेवढे आहेत ते सगळे व्यासतुल्य आहेत, व्यासांसारखे आहेत। म्हणून व्यासदेव हे सगळ्या जगाचे गुरु आहेत। म्हणजे सगळं वाङ्मय ज्यांच्या मुखातून बाहेर पडलं, ओष्ठ वर्ण आहेत ना, काही वर्ण असतात, कंठव्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्यवर्ण असतात, तसे त्यांनी ओठातून बाहेर येणारा जो वर्ण आहे त्याला ओष्ठ वर्ण म्हणावं। म्हणून ओष्ठ वर्ण न म्हणता उष्ट असा शब्द त्याचा अपभ्रंशित शब्द आहे, उष्ट। म्हणून व्यासदेवांचं उष्ट, म्हणून सगळं वाङ्मय व्यासदेवांचं उष्ट आहे। म्हणून व्यासांचंच वाङ्मय सर्वजण सांगतात, म्हणून सर्वजण व्यास स्वरूप आहेत आणि व्यासदेवजी गुरु आहेत, म्हणून त्यांची जागा चालवणारे सुद्धा आपल्या सर्वांचे गुरु आहेत। म्हणून व्यासदेवांची पूजा जर करायची असेल तर विद्यमान स्थितीमध्ये जे आपल्याला व्यासदेवांनी सांगितलेलं तत्वज्ञान सांगतात तेच आपल्याकरिता व्यास आहेत आणि तेच आपले गुरु आहेत। म्हणून आजच्या दिवशी त्यांनी व्यास म्हणून आपण श्री गुरूंची पूजा करावी, म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। विठोबा
व्यास पौर्णिमा आहे. खरं तर श्रीगुरूंची पूजा करण्याकरिता एक विशेष असणारी तिथी आहे. सर्व लोकांना माहित आहे की नाही मला माहित नाही, पण मला माहित आहे. त्याला गुरुप्रतिपदा म्हणतात. गुरुप्रतिपदा. गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्रीगुरूंची पूजा केली जाते. म्हणून गुरुजींची पूजा करण्याचा दिवस आहे गुरुप्रतिपदा. पण सगळ्या लोकांनी व्यासदेवांना विशेष असणारं महत्व दिल्या कारणानं व्यासदेवांच्या पूजेच्या दिवशीच मूर्तिमंत व्यास म्हणून स्वतःच्या श्रीगुरूंची पूजा करू लागले आणि त्या पौर्णिमेला नाव पडलं गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणून अशी गुरुपौर्णिमा आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत. मोठी आनंदाची पर्वणी आहे. कारण माणसाचा जन्म ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्याला मायबाप भेटत असतात. आई असते, वडील असतात, त्याला एक परिवार मिळतो. तसं जन्माला आलो आणि असंच जर आपण त्याने संसार करता करता मरून गेलो तर काही हाताला लागत नाही. मग काय व्हावं लागेल? परत एकदा जन्माला यावं लागेल. परत एकदा म्हणजे मेल्यावर नाही. आपला जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर याच जन्मामध्ये परत एकदा जन्माला यायला पाहिजे. मग कसं काय याच जन्मात परत एकदा जन्माला यायचं? त्याचं उत्तर एवढंच आहे की संतांची शरणागती करावी, श्रीगुरूंची शरणागती करावी आणि त्यांची शरणागती करून त्यांच्या मुखातून तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश प्राप्त करून घ्यावा आणि त्या उपदेशानं आपलं जे पूर्वीचं जीवन आहे त्या जीवनातून त्यांनी दिव्यत्वाकडे वाटचाल करावी. म्हणजे त्यांनी नवीन जन्म प्राप्त करून घ्यावा. म्हणून श्रीगुरु असे आहेत जे जीवाला नवीन जन्म देणारे आहेत. महत्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत आपण सगळं काय झालं तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. आजपर्यंत आपण सगळं काय झालो. गाढव झालो मी, कुत्रा झालो, बैल झालो, माकड झालो, अजून काय काय झालो, सगळं झालं. 84 लाख योनीमध्ये फिरून आलो. आता कदाचित इथून पुढच्या काळात समाजाच्या समोर हे असं नाही सांगता यायचं. कारण पूर्वजन्म, पुनर्जन्म हे असे त्यांनी शब्द लोकांना जड जातात. आता मग तुमच्या टिचकुल्या करायला सुरुवात करतात. जाऊ दे, त्या टिचकुल्या सांगायला लागलो की मुख्य मुद्दा बाजूला जाईल. 84 लाख योनीत आपण फिरून आलो आणि आज ज्या अर्थी आपण इथं बसलेलो आहोत त्या अर्थी आपण सगळं झालो. फक्त जे झालो नाही त्याचं नाव आहे मुक्त झालो नाही. जर मुक्त झालो असतो तर इथं दिसलो नसतो. तर परत म्हणू, जर मुक्त झालो असतो तर इथं दिसलो नसतो. क्वचित एखादा महात्मा असतो जो मुक्त झाल्यावर पण परत जन्माला येतो, पण तो दुर्मिळ असणारा महात्मा आहे. तो काय सहजासहजी सापडत नाही. आपल्यासारख्यांना त्यांनी जन्माला यावंच लागतं. म्हणून त्यांनी मुक्त होण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. आणि ज्या दिवशी त्यांनी जीवनामध्ये खरा महात्मा त्यांनी भेटेल त्या दिवशी त्यांनी जीवाला मुक्ततेचा मार्ग भेटेल. मुक्त होण्याकरिता त्यांनी त्याला पर्वणी प्राप्त होईल आणि मग त्यांनी त्याचं जीवन बदलून जाईल. तो स्वतःला आजपर्यंत जे समजत होता ते समजायचं बंद करून तो स्वतःला त्यांनी काय समजेल महाराज वर्णन करून सांगतात. हे मी तो वासुदेव, मी तो वासुदेव, मी तो वासुदेव तत्वता, मी तो वासुदेव तत्वता. कळतं मी काय म्हणतो ते? मी तो वासुदेव तत्वता. तत्वदृष्टीने जर पाहायचं ठरलं तर मी स्वतःच वासुदेव स्वरूप आहे. मी तो वासुदेव तत्वता. कळू येईल हे कळेल, पण केव्हा? विचारिता. कोणाला विचारणार? चुलत्याला नाही, मावशीला नाही, काकूला. हे काकून चुलतान मावशी सांगत नसतात तू कोण आहेस ते. काकून मावशी सांगतात तू अमक्या जातीचा आहे, तू अमक्या पंथाचा आहे, तू अमक्या धर्माचा आहे, तू अमक्या वर्णाचा आहे, तू अमक्या आश्रमाचा आहे, तू अमक्याचा अमका आहेस आणि तुला याच्यातच मरायचंय. हे माये बापी पिंड पाळीला माया,
जन्म मरण जाया संत संग, तू कोण आहेस हे सांगण्याकरिता हे सगळे लोक सांगू शकत नाहीत. ते जर कोण सांगू शकत असेल तर फक्त संत सांगू शकतात, श्री गुरु सांगू शकतात. हा महत्वाचा विचार आहे. ते जीवाला त्यांनी जवळ घेऊन प्रेमानं वर्णन करून सांगतात, अरे तू सामान्य नाहीस, तू जन्मणारा मरणारा नाही, तू मरका नाहीस, मग तू अमर आहेस, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, तू दिव्य आहेस. अमरहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, असं त्यांनी ते सांगतात. आणि अंधकार दूर करतात आणि ज्ञानाचा प्रकाश देतात. महत्वाची गोष्ट आहे. पण अंधार घालून प्रकाश देणारे जे आहेत त्यांना श्री गुरु म्हणत जावं. गुरु शब्दाचा अर्थ जर करायचा असेल, गुरु शब्दाचा जर विग्रहच करायचा ठरला तर गुकारस्तांधकारोस्ते ऋकारत्तनिरोधकः. गु शब्दानं त्यांनी अंधार घ्यावा आणि रू शब्दानं अंधार घालवणारा घ्यावा. जीवनामधला अज्ञानाचा अंधार घालवणारा जो आहे त्याला गुरु म्हणत जावं. पण असे असणारे श्री गुरु आहेत की जे त्यांनी आपल्या जीवनातल्या अज्ञानाचा अंधकार त्यांनी घालवतात. आपण स्वतःला आज जे अमुक अमुक समजतो आहोत ते अज्ञानाच्या भरात समजतो आहोत. फक्त झापड घालवण्याकरिता श्री गुरूंची आवश्यकता असते. म्हणून त्यांनी श्री गुरु जीवनामध्ये येतात. बाबा अहंकार निशिघलाट, गुरुवचने फुटले पहाट. गुरुवचने फुटले पहाट. श्री गुरूंच्या वचनानं पहाट जीवनामध्ये येते. पहाट झाली म्हणजे तांबडं फुटतं आणि तांबडं फुटलं म्हणजे हळूहळू दिव्य असणारा प्रकाश सर्वत्र पसरतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून श्री गुरु रूपी सूर्य जीवनामध्ये उदयाला यावा आणि तो आल्यानंतर त्या श्री गुरु रूपी सूर्यानं संपूर्ण जगत घालून टाकावं. महाराज वर्णन करून सांगतात, मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू आद्वय आपजिने विकासू वंदू आता. म्हणजे त्याने श्री गुरु रूपी सूर्य उदयाला आला रे आला. नवलाचा सूर्य आहे, विशेष असणारा सूर्य आहे. तो काय करतो, हा भौतिक सूर्य ज्या वेळेला उदयाला येतो त्यावेळेला संपूर्ण जगत दाखवतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, भौतिक सूर्य ज्या वेळेला उदयाला येतो त्यावेळेला हे भौतिक जगत दाखवतो आणि श्री गुरु रूपी सूर्य ज्या वेळेला जीवनामध्ये उदयाला येतो त्यावेळेला भौतिक जगत घालवतो. मग जगत दिसत नाही, मग परमात्माच प्रत्यक्ष प्रतीतेला येतो. अदृश्य देखणे अदृश्य दर्शने संतांची. रवी म्हणजे ते दही हटण्या हे मंथन करण्याकरिता असते ना, है ना? नाही, रवी म्हणजे सूर्य. रवी म्हणजे सूर्य. दीप म्हणजे दिवा. हिरा रविदीप, हिरा दाविती. सूर्य दिवा आणि हिरा प्रकाशमान आहेत आणि ते दाखवतात. काय दाखवतात? देखणे, जे दिसत ना तेच दाखवतात. पण संत असे आहेत, काय करतात? अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने बाबांची पद्धत आहे कीर्तनाची, गडावरच्या बाबांची म्हणजे जगन बाबांची. असो, अदृश्य दर्शने संतांची या अदृश्य असणारं तत्व दाखवतात. जगाला जे दिसत नाही ते संतांना दिसते. म्हणून संत असे आहेत की जे अदृश्य असणारं परमात्मा तत्व सुद्धा सर्वांच्या समोर प्रगट करून दाखवतात.
म्हणून प्रगट करण्याकरिताच आले. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, गुह्य असणारं प्रगट केलं आणि सगळं विश्वच ब्रह्मरूप करून टाकलं. ही त्यांची असणारी दिव्य स्थिती आहे. म्हणून ज्याला उद्धरून जायचं असेल, ज्याला मुक्त व्हायचं असेल, त्यानं त्यांनी काय करावं? त्यानं श्रीगुरूंची शरणागती करावी. बाकीच्या गोष्टी करत बसण्याची आवश्यकताच नाही. म्हणून जाणते नो गुरु भजिजे जेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून जाणते नो गुरु भजिजे, म्हणून काय? मुक्त व्हायचंय ना, म्हणून जाणते नो जाणकारानं, फुगीर लोकांनी नाही, आडग्या लोकांनी नाही, बावळट लोकांनी नाही. जाणते नो, बऱ्याच वेळेला फुगीर, आडगे आणि बावळटच स्वतःला जाणकार समजतात. ओरिजिनल जाणकार बिचारे भोळे बाबडे शांत असतात. म्हणून उगीच स्वतःला जाणकार समजण्यापेक्षा विवेकानं त्यांनी जीवनाची वाटचाल जरा जड आहे का, मी काय करू त्याला आता. म्हणून वस्तुस्थिती अशीच आहे महाराज. हे बघा, सगळ्यांच्या समोर बोलत जाऊ नये. झाकली मोठ 1.25 लाखाची. मी कोणाचं नाव घेऊन बोललोय का? तुम्हाला माहिती आहे, कीर्तन कथा हे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. ज्याच्या मापाला बसायचे बरोबर फिट बसतात. म्हणून वेगळे कपडे घालायची गरज नाही, आपाप मापाला बसतात. मला वेगळं काही सांगायचं नाही. झाकली मोठ 1.25 लाखाची. ज्याला त्याला समजत असेल मला काय म्हणायचं ते. पण अहंकारी मनुष्य त्याने सहजासहजी स्वतःला समर्पित करू शकत नाही. मूर्ख मनुष्य स्वतःला समर्पित करू शकत नाही. बावळट मनुष्य स्वतःला समर्पित करू शकत नाही. समर्पित झाल्याशिवाय उद्धार होत नाही. पक्क लक्षात ठेवा. श्रीगुरूंच्या समोर संपूर्ण समर्पण केल्याशिवाय आणि मुक्त स्थिती प्राप्त व्हायची नाही. म्हणून त्यांनी मुक्त जर व्हायचं असेल तर श्रीगुरूंची शरणागती केली पाहिजे. ते काय करतील? ते त्यांनी काही क्षणात उद्धरून टाकतील. महत्वाची गोष्ट आहे मला. त्यांच्या सामर्थ्य आहे, त्यांच्या सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य संपन्न आहे. ते काय करतात उद्धार करण्याकरिता? असं जर म्हटलं तर साधू संतांनी सरळ सरळ शब्दात वर्णन करून सांगितलं. कृपा. काय करतात? कृपा करतात. त्यांच्या कृपेने जीव उद्धरून जातो. आणि अशी कृपा करतात की ती कृपा त्यांनी कल्पची कल्प संपत नाही. कल्प संपतात पण कृपा संपत नाही. म्हणून त्यांनी कृपादान केले संती कल्पांती सरेना. कल्प अंत झाला तरी त्यांची कृपा संपत नाही, कल्प संपून जातो. म्हणून अशी कृपा करतात. कशी करत असतील कृपा? फक्त ते कृपेनं पाहतात. कृपा कटाक्षे निहाळले आपल्या पदी बैसविले, बापर कुमादेवी वर विठ्ठले भक्ता वरदान. कृपेच्या कटाक्षानं पाहतात आणि आपल्यासारखंच करून घेतात. त्यापेक्षा हे आपणासारखे आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. त्यांची संगती झाली रे झाली की ते त्यांच्यासारखं करून घेतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. पण असं असतं सगळेच त्यांच्यासारखे होत नाहीत. काही असे असतात कुचर दाना असतो. तो त्यांनी भोगुल्यात घालून शिजवला तरी शिजत नाही आणि 4 शिट्ट्या केल्या तरी शिजत नाही. सगळे दाणे शिजतील, फक्त कुचर दाना असतो ना, तो कशाने त्याला जाळ घाला नाही तर हवा भरा नाही तर काही करत तो त्यांनी तो शिजायचा नाही. म्हणून कुचर जे असतात ते त्यांच्यातून जवळ राहून बाजूला राहतात. महत्वाची गोष्ट आहे. आपण काही असे असतात की जे त्यांनी स्वतःला समर्पित करतात आणि शिजतातच. हा महत्वाचा विचार आहे. ते टणक राहतच नाहीत, मऊ होऊन जातात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे संतांच्या संगतीचं सामर्थ्य आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे. एवढे समर्थ श्री गुरु जर जीवनामध्ये असतील, ते जर आपल्याला त्यांनी भवसागरातून तारून नेणारे असतील, ते जर त्यांनी खरोखर उद्धार करणारे असतील, तर मग त्यांनी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करण्याकरिता आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून घेण्याकरिता इतरांच्या समोर त्यांनी हात पसरण्याची आवश्यकता काय? मोठे मोठे आहेत, मोठे मोठे इंद्र आहे, चंद्र आहे, हे सगळेची सगळे आहेत. पण संशयाची श्रेणी छेदीची ना. म्हणून इंद्र चंद्र महेंद्र हे सगळे मोठे मोठे आहेत. पण तरी सुद्धा त्यांच्याच्यानं संशय जीवाच्या मनातला घालवला जात नाही. आणि जोपर्यंत अंतकरणामध्ये संशय आहे, संदेह आहे, तोपर्यंत जीवाला त्यांनी पूर्णत्व प्राप्त व्हायचं नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी
शीतळ म्हणून त्यांनी संशय अंतकरणात त्यांनी नसावा, संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, जी विनाशाची वाघोर प्राणी असे, म्हणून संशय रहित जीवन करून टाकतात ते श्री गुरु असतात. म्हणून जे त्यांनी अंतकरणातला संपूर्ण संशय घालवतात आणि दिव्य असणारा आनंद अशा पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात. हे सामर्थ्य श्री गुरूंचं आहे. असे समर्थ श्री गुरु जर पाठीमागे उभे असतील आणि पाठ राखण करत असतील, छातीला हात लावून म्हणत असतील, चिंता करायची आवश्यकता नाही. तू जर बुडाला किंवा तुला घ्यायला जर काळ आला, तुला घ्यायला जर यम आला, तर त्याला जबाबदार मी, असं छातीला हात लावून जर श्री गुरु म्हणत असतील, तर मग बाकीच्यांकडे हात पसरायची गरजच काय म्हणत. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी श्री गुरूंच होऊन जावं, बाकीच्यांपुढे हात पसरण्याची आवश्यकताच पडणार नाही. तुम्ही सर्वांनी भाऊंना पाहिलंय. भाऊ म्हणजे वैकुंठवासी, परमपूजनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय श्री पंढरीनाथ महाराज देवकर. त्यांना तुम्ही पाहिलंय, एक वाक्य बोलून झालं की लगेच म्हणायची गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे. थोड्या वेळ झालं की गुरुजी म्हणायचे. गुरुजी म्हणायचे म्हणजे काय, एवढं प्रेम गुरुजींवर की गुरुजींशिवाय पान हलायचं नाही. गुरुजी 72 सालात गेले. तेव्हापासून त्यांनी म्हणजे चातुर्मासाला भाऊ पंढरपुरात राहत होते, पण तेव्हापासून शेवटपर्यंत भाऊंच्या तोंडात होतं गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे. किती प्रेम श्री गुरूंविषयी असेल, समर्पण याला म्हणायचं. हा महत्वाचा विचार आहे. आणि म्हणून तर आज त्यांचा डंका वाजतोय. आज त्यांच्याकरिता आपण कीर्तन करतोय. ते श्री गुरु आहेत आणि आपण कीर्तन करतो, त्यांच्याकरिता कीर्तन करतो. त्यांनी श्री गुरूंची सेवा केली म्हणून महत्वाची गोष्ट आहे. आज आम्ही सकाळीच त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो आणि स्वामीजींची पूजा होत होती. त्र्यंबकेश्वरचे जे स्वामी आहेत त्यांची पूजा होत होती. हे सगळे माझ्याबरोबर 5-6 लोक होते, साक्षीदार आहेत. स्वामीजी डोळे बंद करून बसलेले होते. आम्ही सर्वजण वरतून फुलं टाकत होतो, हार घालत होतो, पाय धुत होतो. पाद्यपूजा, ब्राह्मण बुवा त्यांनी मंत्र म्हणत होते. अतिशय सगळं व्यवस्थित चालू होतं. पण स्वामीजींच्या डोळ्यांमध्ये मात्र पाणी डबडबून आलं होतं. आणि बराच वेळ विचार करू लागलो. मी तर पाहतच राहिलो की स्वामीजींच्या डोळ्यात पाणी आलंय. का पाणी आलं असेल. थोड्या वेळाने त्यांनी पाण्याच्या धाराही वाहू लागल्या. सगळा कार्यक्रम आटोपला. स्वामीजी सगळ्या लोकांना सोडून एकटे मागच्या बाजूला जाण्याकरिता मला म्हणले, चल. साक्षीदार कोणीतरी आलं म्हणून परत बोलावून आणलं, तरी पण त्यांना चैन पडेना. मग एका खोलीत घेऊन गेले, दरवाजा बंद केला. मला म्हणते दरवाजा लावून घे. दरवाजा लावून घेतला आणि बसले. आणि बसल्यानंतर त्यांनी त्यांच्या श्रीगुरूंची आठवण करू लागले, त्यांच्या श्रीगुरूंची आठवण करू लागले. आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की मोठ्या महाराजांची पूजा सुद्धा अशीच होत होती. मोठ्या महाराजांच्या कृपेमुळे माझ्यासारख्याला सुद्धा हे सगळे लोक एवढं पूजतात. म्हणजे 96 वर्षाचं वय स्वामीजींचं आहे. 1926चा जन्म आहे त्यांचा. 96 वर्षाचं वय त्यांचं आहे. तरी 96 वर्षाच्या वयात स्वतःला गुरु म्हणत नाहीत, स्वतःला शिष्य म्हणतात. याच्यापेक्षा काय समर्पण असलं पाहिजे, याच्यापेक्षा काय समर्पण असलं पाहिजे. या वयात लोक त्यांची पूजा करतात आणि ते डोळे बंद करून त्यांच्या गुरुजींची आठवण करतात. याच्यापेक्षा काय गुरुनिष्ठा असली पाहिजे. त्यांच्या पोटात ती गुरुनिष्ठा आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या वाटेवर परमार्थ करतो आहोत. हा महत्वाचा विचार आहे. याला समर्पण म्हणतात. पण असे समर्थ श्री गुरु जर त्यांनी पाठराखण करण्याकरिता असतील तर इंद्राकडे जायची काय गरज आहे, चंद्राकडे जायची काय गरज आहे, इतरांकडे हात पसरण्याची काय आवश्यकता आहे. अरे मुक्त करणारा सद्गुरु जीवनामध्ये आला रे आला की मग बाकीच्यांची काही आवश्यकताच पडत नाही. त्यांचा लेखाजोखाच कोण करीत बसेल. महाराज वर्णन श्री गुरु श्री
पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा म्हणताना गुरु सारिखा असता पाठीराखा असं नाही म्हणते, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. कारण गुरु बहु संती, फार गुरु आहेत. प्रत्येक महाराज म्हणतात घरो घरी गुरु आई ते सर्वे आहेत सर्वार्थे. घरोघर त्यांनी गुरु पाहायला मिळतील, पण श्री गुरु मात्र दुर्मिळ आहेत. महत्वाची गोष्ट आहे, सद्गुरु मात्र दुर्मिळ आहेत, जे त्यांनी जीवाला परब्रह्म तत्वाची प्राप्ती करून देतात. गुरु शब्दाचा अर्थ आपण अंधार घालवणारा असा त्यांनी केला, प्रकाश देणारा असा केला. खरं तर नाथ महाराजांनी गुरु शब्दाची व्याप्ती अर्थ त्यांनी सांगत असताना सांगायला सुरुवात केली. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरु से आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. जो जो जयाचा घेतला गुण, ज्याच्या ज्याच्याकडून जो जो गुण घेतला तो तो म्या गुरु केला जाण. तो मी गुरु केला. एक मुलगी होती कन्या, तिचं लग्न व्हायचं होतं आणि तिला पाहण्याकरिता त्यांनी पाहुणे आले. आता पाहुणे आल्यानंतर त्यांनी आता तिला स्वयंपाक करायचा होता. मग कांडण करायचं ठरल्यानंतर पाहुणे आल्यावर जर कांडण करायचं मग त्यांनी भात शिजवायचा म्हणल्यावर कसं काय व्हायचं. मग पाहुणे काय म्हणतील. मग ती कांडण करायला लागली खरी, पण हातातल्या बांगड्या तिच्या बाजू लागल्या. मग त्या बांगड्या वाचतायत म्हणून तिने असा विचार केला की सगळ्या बांगड्या काढून टाकण्यापेक्षा वाचतात म्हणून सगळ्या बाकीच्या काढल्या, एकच बांगडी शिल्लक ठेवली. आणि मग तिनं कांडण करायला सुरुवात केली. एक बांगडी असल्यावर वाजेल का? वाजणार नाही. नाथ म्हणजे त्यांनी महाराज म्हणतात त्याला दत्तात्रय भगवंतांनी तिला गुरु म्हणून स्वीकारलं. 24 गुरु सांगितले दत्तात्रयांचे, त्याच्यातली त्यांनी महाराज ती कन्या सुद्धा त्यांनी गुरु म्हणून स्वीकारली. का? तिनं सांगितलं जिथं 2 असतं तिथंच आवाज होतो. एक असल्यानंतर कसं काय आवाज होईल. तसं एका तत्वात भांडण होत नाही, एकच बांगडी आहे ना, आवाज व्हायचं कारण नाही. तसं सर्वम खलुइदम ब्रह्म, म्हणजे सगळीकडे एकमेव अद्वितीयम ब्रह्म. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणून त्यांनी पूर्णत्व आहे, एक कैवल्य असणारी स्थिती, म्हणून तिला गुरु म्हणून स्वीकारलं. जो जो जयाचा घेतला गुण, एकच उदाहरण सांगितलं. असे फार आहेत महाराज. 24 गुरु त्यांनी केले. वक्ते बाबा म्हणायचे, ते म्हणायचे दत्तात्रय भगवंताने तरी 24 केले, त्याच्यापेक्षा 4 जास्त केले. म्हणजे त्यांना 28 गुरु होते. 28 लोकांकडून श्रवण केलं असे छाती बडून सांगायचे. ते 28 गुरु केले. म्हणून त्यांनी ही मोठी माणसं, मला त्या सगळ्या लोकांची आठवण करायची आहे, फक्त बाकी काही नाही. म्हणून बाबांची आठवण झाली, मी त्यांच्यासारखं कीर्तन करतोय. भाऊंची आठवण झाली, ते गुरुजी म्हणायचे असं त्यांनी म्हणायचे. स्वामीजींची आठवण झाली, मग वक्ते बाबांची आठवण झाली. ही फार मोठी मोठी माणसं आहेत जी आपल्या सगळ्यांना प्राप्त झाली. आपण भाग्यवान आहोत महाराज. अशी माणसं पाहायला सुद्धा भेटत नाहीत आणि भविष्य त्यांनी काय असेल भगवंताला माहिती. म्हणून त्यांनी अशा प्रकारचे महात्म्य जीवनामध्ये प्राप्त होणं मोठी कठीण गोष्ट आहे. नारायण महाराज तुम्ही आहेत ना आपल्या रूप पळघट बाबा, ते फार गुरुनिष्ठ आहेत. म्हणजे त्यांनी त्यांची गुरुजी पाटेठाणचे असणारे बाबा हंबीर महाराज, ते हंबीर महाराजांचे असणारे भक्त, त्यांच्याविषयी सांगायला लागले की खळखळ डोळ्यातून पाणी बाबांच्या त्यांनी वाहत. एवढी गुरुनिष्ठाच फार महत्वाची असते आणि तीच जीवनामध्ये त्यांनी धरून नेणारी असते. म्हणून अशा पद्धतीने श्री गुरूंसारखा पाठीराखा त्यांनी असताना इतरांचा लेखा कोण करी. लेखा करणे म्हणजे मोजदात करणे. इतरांची त्यांनी मोजदात करायची काय आवश्यकता नाही. मग काय केलं पाहिजे? फक्त श्री गुरूंची शरणागती केली पाहिजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जसं फक्त मुळाला पाणी सिंचन केलं की फांद्या पानं फुलं फळं आपोआपच त्यांनी बहरून येतात. तसं त्यांनी फक्त श्री गुरूंची शरणागती केली की त्यांच्या ठिकाणी सगळेच देव प्राप्त होतात. लोक फक्त म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. फक्त म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. आमचे गुरुजी ब्रह्मदेव आहेत, आमचे गुरुजी विष्णू आहेत, आमचे गुरुजी शंकर आहेत, आमचे गुरुजी साक्षात परब्रह्म आहेत. फक्त तोंड म्हणतं. गुरुजींचीच कधी कधी त्यांनी अशा पद्धतीने जाऊ दे असं व्हायला सुरुवात होते. म्हणून फक्त तोंडानं म्हणणं वेगळं आणि निष्ठा अंतकरणामध्ये त्यांनी असणं वेगळं. भगवंताची सेवा जर त्यांनी करायची असेल आणि भगवंताला सेवा जर रुजू व्हावी असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? पितृवचन काय, त्याच्या आधी काय? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा. अनुभव किंवा अनभाव नाही तुझा. पण हेच विष्णूची महापूजा, हीच खरी भगवंताची पूजा आहे.
म्हणून स्वामी काज स्वामीचं त्यांनी काम इमानदारीनं करणं, गुरुभक्ती श्री गुरूंची भक्ती करणं इमानदारीनं करणं, म्हणून हेच खऱ्या अर्थानं त्यांनी भगवंताचं पूजन आहे. तो माझा स्वामी मी तुझा देव समजावं आणि देव समजून त्यांची पूजा करावी. गुरु साक्षात परब्रह्म तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहताना दिसे वेगळी. त्यापेक्षा तुकोबराय आणखी पुढे जाऊन म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवा श्री गुरु हे खरे देव आहेत म्हणून गेले विसरून खऱ्या देवा. म्हणून कैसे आंधळे हे जन लोक कसे आंधळे झाले नाही का, जे खऱ्या देवाला विसरून गेले. म्हणून श्री गुरु हे त्यांनी देव आहेत म्हणून गुरुदेव असं आपण त्यांना म्हणतो. असे समर्थ श्री गुरु आपल्या बरोबर जर असतील तर इतरांना त्यांनी महाराज इतरांच्या समोर हात पसरण्याची आवश्यकता पडत नाही. इतरांचा लेखा कोण करी. कसं काय हो महाराज इतरांकडे जाण्याची काय आवश्यकता पडत नाही. म्हणजे कसं काय इतरांकडे जावं वाटेल किंवा जावं लागेल. एखादा मनुष्य जर त्यांनी प्रवास करत आहे आणि प्रवास करता करता थोडासा थकला म्हणून एका झाडाखाली जाऊन बसला आणि झाडाखाली बसल्याबरोबर त्यांनी त्याला असं वाटलं की झाडाची सावली फार थंड आहे, फार चांगलं वाटतं आहे, शीतलता त्यांनी वाटते आहे. इथं जर त्यांनी मला 2 घास खायला असते तर किती चांगलं झालं असतं नाही असं त्यांनी म्हटल्याबरोबर त्याच्या पुढे जेवणाचं ताट आलं आणि जेवणाचं ताट आल्याबरोबर त्यानं जेवण केलं. जेवण केल्याबरोबर त्याच्या मनात दुसरा विचार आला. तो म्हटला लापशी तर चांगली झाली होती, सांबर तर प्यावसच वाटत होतं. एवढं सगळं त्यांनी होतं म्हणून मी पोटभर जेवलो आणि पोटभर जेवल्यामुळं आता मला फार झोप आलेली आहे. आता त्यांनी मला झोपण्याकरिता जर चांगली शय्या मिळाली असती तर किती चांगलं झालं असतं. असं म्हटल्याबरोबर त्यांनी एक गादी तिथं आलेली आहे, डनलपची मित्रिका कमी करू त्यांनी अशी गादी आली आणि तो त्याच्यावर झोपला आणि त्याला शांत झोप लागली. आता मला पुढचं नाही सांगायचं. म्हणून कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर इच्छित असणारी फळं प्राप्त होतात. म्हणून जो कल्पतरूच्या खाली बसतो तिसरं चाललं का असू द्या. आता तिसरं म्हणू आपण. जो कल्पतरूच्या खाली अशा पद्धतीने बसतो त्याला त्यांनी इतरत्र काही मागण्याची आवश्यकता पडत नाही. तो कोणाकडे काही मागायला गेलेला कोणी पाहिलंय का. काय वानू गेला सांगा जोजी असंच आहे प्रमाण. ते आता माझ्या बुद्धीप्रमाणे तर असंच आहे लिहिलेलं मात्र काय वानू त्याला सांगा जोजी. सांगा जोजी काय वानू त्याला सांगा जोजी. काय उणे त्याला सांगा जोजी असंही त्यांनी म्हणतात. हे उणे त्याला म्हणलं तर एक वेळेला जमेल पण काय वानू त्याला असं जमत नाही. पण काय वानू गेला सांगा जोजी. तो काय मागण्याकरिता कोणाकडे गेला सांगा बरं हे म्हणण्याचं तात्पर्य. जो कल्पतरूच्या खाली बसला तो कोणाकडे काय मागायला गेला म्हणजे त्याला मागायला जाण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून त्यांनी श्रीगुरु असे आहेत जे कल्पतरू सारखे आहेत त्यापेक्षा कल्पतरूपेक्षा जास्त देणारे आहेत. महाराज एका ठिकाणी वर्णन करून सांगतात.
कल्पतरुहुनी दुने या संतांचं या श्री गुरूंचं देणं जर कसं असेल तर कल्पतरू जे देतो किंवा ज्या पद्धतीने देतो तसे ते देतात असं नाही, त्याच्या दुप्पट देतात. कल्पतरुहुनी दुने परिस आगाध देणे. परिस हा अग्नी असा असतो, लोखंडाला लावलं की सोनं होतं, पण परिस त्याग्नी लोखंडाला लावल्याबरोबर त्याचं सोनं करीत असेल. पण हे संत असे आहेत की जे त्याच्या दुप्पट करून टाकतात. परिस आगाध देणे. चिंतामणी ठेंगणा. चिंतामणी म्हणजे काय? गणपती असं नाही. चिंतामणी म्हणजे एक मणीच आहे खरोखर. तुमच्या मनामध्ये जी त्याने चिंता असेल, जी इच्छा असेल, फक्त त्या मनाच्या समोर म्हणून दाखवायची. मनाच्या समोर म्हणून दाखवायची. तो लगेच ताबडतोब प्राप्त करून देतो. पण असा जरी मनी असला तरी सुद्धा तो सुद्धा ठेंगणा. चिंतामणी ठेंगणा. कोणासमोर? गुरूंच्या समोर, संतांच्या समोर. हा महत्वाचा. चिंतामणी ठेंगणा. म्हणून संत असे अगाध दान देणारे आहेत. म्हणजे समर्थ आहेत. त्या समर्थाच्या लेकरांना इतरत्र काही मागायला जायची काय आवश्यकता? पण काय समर्थाची कांता कोरांना मागे. ती काय समर्थाची असणारी पत्नी काय लोकांसमोर कोरांना मागण्याकरिता जाते का? म्हणून ती त्यांनी संपन्न आहे. जसा एखादा राजा असावा आणि राजाची त्यांनी पत्नी, तिला काय म्हणतात? राणी साहेब. त्या त्यांनी महाराज संपन्न आहेत. राजा संपन्न आहे ना, मग राणी सुद्धा संपन्न आहे. मग संपन्न असणाऱ्या राजाची जी पत्नी आहे तिला लोकांकडे काही मागण्याकरिता जावं लागतं का? जावं लागत नाही. तसं त्यांनी श्रीमंत असणारे श्री गुरु, समर्थ असणारे श्री गुरु जर जीवनामध्ये प्राप्त झाले तर कोणाकडे काही मागायला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय भीक मागे मनाचे आजोगे सिद्धी पावे. राजा म्हणजे राजा आणि कांता म्हणजे त्याची बायको. राजयाची कांता काय भीक मागे. राजाची बायको कुठं भीक मागत असते का? मग मनाचे आजोगे सिद्धी पावे. तिच्या मनाला वाटलं की ते तिला लगेच मिळालं असं त्यांनी होत असतं. कोणाचं? राजाच्या बायकोचं. मग राजाच्या बायकोचं जर असं असेल
तर महाराजाच्या बायकोचं कसं असेल? म्हणजे जेवढे जेवढे महाराज आहेत त्यांनी खरं आहे का नाही महाराज? म्हणजे महाराजाची बायको व्हायला पाहिजे आहे की नाही? म्हणजे काय केलं पाहिजे, ज्यांचे ज्यांचे लग्न झालेले आहेत ना आता, त्यांनी आपापल्या नवऱ्यांना महाराज केलं पाहिजे. आणि ज्यांचे ज्यांचे झाले नसतील त्यांनी महाराजांबरोबर लग्न केलं पाहिजे. म्हणजे जन्म परमार्थात जाईल. कळतं ना मी काय म्हणतो ते? परमार्थ करणारा जर त्यांनी जोडीदार जीवनामध्ये मिळाला तर जीवन आनंदाचं होतं. श्रीमंत जोडीदार जर जीवनामध्ये शोधायचा प्रयत्न केला तर श्रीमंत भेटतो, पण काय काय रंग दाखवतो हे शब्दात सांगण्यासारखे नसतात. त्यांनी पारमार्थिक जीवन आपलं अशा पद्धतीने असावं जेणेकरून त्यांनी आपलं जीवन आनंदाचं जाईल. असो, मला विषयांतर करायचं नाही. राजयाची कांता काय भिक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. मनाच्या सारखं त्यांनी अशा पद्धतीने प्राप्त करून घेऊ शकते राजाची पत्नी. तसं त्यांनी समर्थ असणारे श्री गुरु ज्याच्या जीवनात प्राप्त झाले त्याला त्यांनी महाराज जगाच्या समोर काही मागण्याची आवश्यकता पडत नाही. हा महत्वाचा विचार आहे. का बरं? काय देतात? स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देतात. काय देतात? आत्मबोध प्राप्त करून देतात. काय देतात? काही क्षणात अशा पद्धतीने मुक्त करून टाकतात. त्याला सांगतात बाबा तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस. कोणतं ब्रह्म तू आहेस? जे सच्चिदानंद घन अनादि अनंत असणारं ब्रह्म आहे ते ब्रह्म तू आहेस. अहम ब्रह्मास्मी. त्याच्या ठिकाणी बोध प्राप्त होतो. आता मला वेदांत सांगायचा नाही, मला सांगता पण येत नाही, पण तरी सुद्धा त्यांनी आता हे असं सांगायला लागल्यानंतर थोडं जड होतं. मग चांगलं होतं. महाराजा राजा असं आहे ना, म्हणजे राजा राणी सांगितलं की लोकांना कळतं, सोपं असतं महाराज ते कळायला. हा महत्वाचा विचार आहे. असो, वेदांत समोर आहे ना बसलेला, तोच हे करतोय शूटिंग, त्याच्यामुळे वेगळा वेदांत सांगायची आवश्यकता नाही. वेदांतातल्या प्रक्रिया कळून घेणंच महत्वाचं आहे. लोकांना ते आवडत नाही. त्याचं कारण त्यांनी व्यासपीठावर उभं राहून सगळेच लोक त्यांनी मुक्त होण्याचं साधन सांगतात असं नाही. मग ते 2 तास तुमच्या समोर त्यांनी बोलून तुमच्या सगळ्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुम्ही खुश झाले म्हणजे आपण खुश. तुम्हाला खुश करण्याकरिता कीर्तन कथा नसतात. मग तुम्हाला मुक्त करण्याकरिता कीर्तन कथा असतात. म्हणून त्यांनी मुक्त करण्याची सामग्री देत जावी, लोकांना खुश करण्याची सामग्री देत जाऊ नये. खुश करणारे तर विदूषक सुद्धा असतात, जे सरकशीत नाचतात. हा महत्वाचा विचार आहे. लोकांना खुश करण्याकरिता लोक काय आपले मालक नाहीत. म्हणून त्यांना खुश करायचं, त्यांना मुक्त करण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. आणि मुक्त करण्याकरिता अट्टहास करणारे जर कोण असतील तर ते श्रीगुरु आहेत. हा महत्वाचा विचार आहे. असे श्रीगुरु पाहायला मिळाले की जे त्यांनी शिष्याकरिता धाय माकडून रडले. म्हणजे श्रीमद भागवत आपण श्रवण करतो, ज्या वेळेला बळी बरोबर अशा पद्धतीने युद्ध झालं असुरांचं आणि सगळे असुर ज्या वेळेला मारले गेले त्यावेळेला शुक्राचार्य रडत रडत त्यांनी भगवान शंकराकडे गेले आणि पदर पसरून त्यांनी म्हणू लागले माझे सगळे शिष्य मारले गेले. भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणे अरे तुझ्यासारखा गुरु पाहिला नाही जो शिष्यांकरता धाय माकडून रडतोय. म्हणून त्या देवतांकडे जरी जिवंत होण्याकरिता अमृत असलं तरी मी तुला एक विशेष असणारी विद्या देतो, त्याचं नाव आहे संजीवनी विद्या. ज्या विद्येच्या माध्यमातून तू लोकांना जिवंत करू शकशील. म्हणून त्यांनी असे श्रीगुरु असावेत की त्याच्या अंतःकरणामध्ये शिष्याच्या उद्धाराची तळमळ असावी. तो शिष्याचा उद्धार होण्याकरिता त्यांनी अशा पद्धतीने व्याकुळ व्हावा, असा असणारा श्री गुरु जीवनामध्ये प्राप्त व्हावा. नाहीतर मग बऱ्याच लोकांना गुरु भेटतात आणि मग ते फक्त भेटतातच. लोक म्हणतात ना एकदाची माळ घालून टाकली, एकदा माळ घातली म्हणजे गुरु त्याच्या घरी, आपण आपल्या घरी 10 वर्ष परत भेटच नाही. याला परमार्थ म्हणत नाहीत. माळ घालून टाकायची गोष्ट नसते. परमार्थिक त्यांनी जीवन जर जगायचं असेल तर सतत सत्संगात त्यांनी असं सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. म्हणून त्यांनी सदैव सत्संग अशा पद्धतीने जीवनात करावा, संतांचा संग करावा, जेणेकरून त्यांनी महाराज ते आपल्याला काय देतील हे सांगता येत नाही. असं एक वाक्य त्यांनी वाचायला मिळालं, राजाची संगती करू नये, साधूची संगती करावी. राजाची संगती केल्यानंतर कधी गुलाम करून ठेवील सांगता येत नाही आणि साधूची संगत जर केली तर कधी परमात्मा प्राप्त करून सांगता येत नाही. म्हणून साधूची संगती परमात्मा प्राप्त करून देणारी आहे. परत राजा आला, मी काय करू त्याला? आज राजाच जास्त चालू आहे. म्हणून
लोकांना काही वाटत असेल आता हा राजा राणीचं सांगायला लागला, आता फार शाहजूकपणा जर केला लोकांनी तर मी काय करू त्याला, तरी मी पोटतिडकीनं चांगलं सांगतोय. मला फक्त माझ्या ऐकणाऱ्या लोकांना वक्तृ तात्पर्य कळालं पाहिजे. हा, नाही तर काही लोक असे असतात, जर चूक सापडली नाही ना हा तर जाणीवपूर्वक चूक तयार करतात आणि तयार करून लोकांसमोर मांडतात, हे चुकलं. सापडतच नाही म्हणून जाणीवपूर्वक तयार करून, असं चुका नाही तयार करायची. असली ना खरोखर मग खरोखर सांगायची. नाही तर घेण्या देण्याचा खलबत्ता कुटण्यात काय तात्पर्य आहे? हा, व्याकरणी चोखडा, तर्की अतिगाढा, एक ज्ञानी अमुढा जात्यांध होतो. हा, म्हणजे तर्क करणारा, अजून त्याला जात्यांध अशा पद्धतीने त्यांनी म्हणलं. म्हणजे त्यांनी असाही समाजात वर्ग पाहायला मिळतो की जो फक्त त्यांनी बोटच घालायचं काम करतो, चांगलं त्याला ग्रहण करताच येत नाही. म्हणून त्यांनी हंसासारखी प्रवृत्ती असावी, निरक्षरी विवेक त्याला करता यावा, वक्तृ तात्पर्य कळत जावं, हा महत्वाचा विचार आहे. अभंग होता एक चिंतनाकरता घेतलेला. त्याच्यात एक प्रमाण आलं होतं, मास चर्म हडे देवा अवघेची गोडे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? काय प्रमाण होतं? मास चर्म हडे देवा अवघेची गोडे. म्हणजे तो जो भक्त आहे त्या भक्ताचं मांस देवाला गोड आहे, त्याचं चर्म म्हणजे कातड त्याच्या अंगावरचं गोड आहे, त्याची हाडं सुद्धा देवाला आवडतात. असं त्यांनी प्रमाण प्रत्यक्ष त्यांनी सांगितलं. ते सांगता सांगता शिबीराजाचं उदाहरण आलं. शिबीराजानं त्यांनी स्वतःची मांडी कापून दिली होती, मांस दिलं होतं. शिबीराजा भगवंताचा भक्त आहे आणि देवानं त्यांनी महाराज कशाचं कबुतराचं रूप धारण केलं होतं आणि ते पारड्यात त्यांनी टाकायचं चाललं होतं आणि त्याचं मांस देवानं अशा पद्धतीने घेतलं फक्त परीक्षा पाहण्याकरिता. आता मांस देवाला आवडतं का खायला, पण भक्ताचं त्यांनी आहे त्याची परीक्षा घेण्याकरिता हे कीर्तनात वर्णन करून सांगितलं बरं एका ठिकाणी. असं सांगितल्यानंतर त्यांनी ऐकणाऱ्या एका माणसाला त्यांनी ते क्लिक झालं आणि त्यानं दुसऱ्या दिवशी मला निरोप पाठवला. तो म्हणला, महाराज मांस जर देवाला प्रिय असेल तर आम्ही खाल्लं तर चालेल का? कळतं ना तुम्हाला? म्हणजे हे याला म्हणायचं डोक्यात किडा वळवळ करणे. असं कोणत्या प्रकारानं वळवळ करील सांगता येत नाही. उलटा पालटा विचार करायचा नाही. जे सांगतोय ना समोरचा कोणत्या अर्थानं सांगतोय हे लक्षात घ्यायचं, नाही तर आपले शांत ठेवायचे डोके. असं आहे. असू द्या विठोबा. डोक्यातल्या किड्याकरता लस होती, आता तो किडा वळवळ करणार नाही. बरोबर? ओके. खरंच असं होतं. मी काय खोटं सांगतो? खोटंच. तर्क करणाऱ्या माणसाला काय तर्क करायला लागतं? सांगणारा माणूस काय भावनेने सांगतो त्याची भावना कळून घेतली पाहिजे. असो, श्रीगुरु हे त्यांनी तत्वज्ञान सांगणारे आहेत, उद्धरून नेणारे आहेत, समर्थ आहेत. त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर काय प्राप्त होऊ शकत नाही सांगा? कल्पतरू जसा त्यांनी इच्छित सगळ्या गोष्टी प्राप्त करून देणार आहे, तसं त्यांनी श्रीगुरु सुद्धा त्याच्या सानिध्यात त्यांनी आलेले जे साधक आहेत त्यांना सर्वस्व प्राप्त करून देणारे आहेत. म्हणून काय उदाहरण द्यावं म्हणून त्यांनी महाराजांनी कल्पतरूच्या खाली बसणारा मनुष्य कोणाकडे काही मागायला जात नाही, तसं श्रीगुरूंच्या सानिध्यात असणारा जीव हा कोणाकडे काही मागायला जात नाही. अभंगाचा तिसरा चरण. ज्ञान कल्पतरू तळवटी
कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू गेला सांगा जोजी, किंवा काय ऊन आहे त्याला सांगा जोजी. काय त्याला ऊन आहे? जो कल्पतरूच्या खाली बसतो त्याला काही ऊन पडत नाही, तो सर्वस्व संपन्न अशा पद्धतीने होऊन जातो. तसा जो समर्थ श्री गुरूंच्या सानिध्यात येतो त्याला त्यांनी काळ काही करू शकत नाही, हा महत्वाचा विचार आहे. काळ त्याच्यावर बळ करीत नाही, हे श्री गुरूंचं त्यांनी सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. का बरं असं होत असेल? त्याचं कारण श्री गुरु हे त्यांनी अंतकरणातला संशय घालवतात. संशय शब्दाचा अर्थ होतो असंभावना. असंभावना, दोन प्रकारच्या असंभावना असतात शास्त्रात सांगितल्या. एक प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना. प्रमाण असंभावना म्हणजे प्रमाणगत संशय. प्रमाण असणारी जी वेदवाक्य, त्या वेदवाक्यांविषयी असणारा संशय. तुम्ही वेदातले वाक्य सांगितले, वेदामध्ये असणारे जे वाक्य आहेत त्या वाक्यांना त्यांनी केवल वाक्य म्हणत जावं. काय म्हणायचं? वेदातल्या वाक्याला केवल वाक्य म्हणावं. त्या केवल वाक्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक वाक्य आहे अवांतर वाक्य आणि एक वाक्य आहे महावाक्य. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगताय. अवांतर वाक्य आणि महावाक्य. ज्या वाक्यामध्ये फक्त जीव स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं जातं किंवा ज्या वाक्यामध्ये फक्त परमात्मा स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं जातं त्या वाक्यांना अवांतर वाक्य असं म्हणत जावं. आणि ज्या वाक्यामध्ये जीव परमात्म्याचं ऐक्य सांगितलं जातं त्याला महावाक्य असं म्हणत जावं. कळालं ना सगळ्यांना? वेदातल्या वाक्यांना काय म्हणतात? केवल वाक्य. केवल वाक्य. त्याच्यात किती प्रकार असतात? दोन. कोणकोणते? अवांतर वाक्य आणि महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय? फक्त जीवाचं वर्णन करणारं वाक्य. वेदामध्ये त्यांनी जीव कसा आहे याचं वर्णन करून सांगितलं. जीव कसा झाला? तुम्ही सगळे, आपण सर्वजण जीव आहोत की नाही? कसे झाले? काय माहिती आपल्याला? कांदा, बटाटा, वांगा हे सगळे पदार्थ एकत्र केले आणि मग त्यांनी जीव झाला, असं आहे का? नाही. बुद्धीचा अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास, या तीन गोष्टीने मिळून काय म्हणतात? जीव. मग या जीवाचं वर्णन करताना तो कसा आहे? तो अल्पज्ञ आहे, तो अल्पशक्तिमान आहे, तो परिच्छिन्न आहे, असं जीवाचं वर्णन करून सांगितलं जातं. म्हणून वेदामध्ये जीवाविषयी जे वाक्य वर्णन करून सांगितले, जीव स्वरूपाची सिद्धी करणारे, त्याला त्यांनी अवांतर वाक्य असं म्हणत जावं. किंवा परमात्मा कसा आहे असं त्यांनी सांगितलं. परमात्मा कसा आहे? तो सत्य स्वरूप आहे, तो चैतन्य स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे, असं परमात्म्याचं वर्णन करून सांगितलं. फक्त परमात्म्याचं वर्णन करून सांगितलं. ज्या वाक्यात फक्त जीवाचं किंवा फक्त परमात्म्याचं वर्णन करून सांगितलं जातं त्याला अवांतर वाक्य असं म्हणत जावं. बरोबर? आता महावाक्य म्हणजे काय ते सांगतो. ज्या वेदांतातल्या वाक्यामध्ये जीव आणि परमात्म्याची एकता वर्णन करून सांगितली त्याला महावाक्य असं म्हणत जावं. महावाक्य असं म्हणावं. म्हणजे वेदामध्ये सांगितलं तत् त्वम असी, तत् नाम ते ब्रह्म, त्वम नाम तू आत्मा आणि असी म्हणजे आहेस. तू आत्मा ब्रह्म आहेस, असं त्यांनी अभेद तत्वज्ञान सांगणार जे वाक्य त्याला महावाक्य असं त्यांनी म्हणतात. म्हणून हे महावाक्य आहे. या महावाक्याविषयी अंतकरणात निर्माण होणारा संशय त्याला प्रमाण असंभावना असं म्हणावं. म्हणजे त्यांनी हे प्रामाणिक वेदवाक्य हे प्रमाण आहे, त्याच्याविषयी अंतकरणात संशय निर्माण होणं प्रमाणगत असंभावना आणि प्रमेयगत असंभावना म्हणजे प्रमेय असंभावना. प्रमेय काय? वेदांत वाक्य, वेदांत शास्त्राचं मुख्य प्रमेय काय आहे? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे वेदांत शास्त्राचं मुख्य प्रमेय आहे. आणि त्याच्याच विषयी असणारा संशय म्हणजे प्रमेय असंभावना. म्हणजे त्यांनी अंतकरणामध्ये संशय असणं हेच खऱ्या अर्थानं जन्माचं मूळ कारण आहे. म्हणून ते घालवणारे जर कोण असतील तर श्री गुरु आहेत. हे बघा, कीर्तनकारांनी आधी म्हणजे पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, आधी त्याचं चिंतन करीत जावं आणि चिंतन करून निदान कीर्तनातले 5 मिनिटं तरी या मुद्द्यावर बोलत जावं. का सांगतो त्याचं कारण आहे का? भाऊंचं कीर्तन चासमध्ये झालं. कायमच होतो ते, आम्ही ऐकलं कीर्तन आणि ऐकल्यानंतर भाऊंनी पाठातला विषय कीर्तनात थोडा सांगितला, चिंतनाचा विषय सांगितला. हे तर आम्ही कधी ऐकलंच नाही. आतापर्यंत ऐकत होतो पण ओरिजिनल ऐकायला मिळालं. तुमच्या लक्षात आलं ना? तो उपमन्यू होता ना, त्याच्या आई त्याला दूध प्यायला द्यायचे. म्हणजे पीठ घ्यायची, पिठात पाणी घालून त्यांनी कालवायची, दूध म्हणून त्याला प्यायला द्यायचे. एक दिवशी त्याच्या मित्राच्या घरी गेला आणि खरोखरचं दूध प्यायला मिळालं. तुम्हाला हे काय होतं? ते म्हणजे दूध आहे. म्हणे मग 6 वाजता कसं काय दिलं तुम्हाला प्यायला? म्हणजे ते धार काढायचा टाइम संध्याकाळचाच असतो, त्याच्यामुळे आता तुला दिलं प्यायला. म्हणे पण हे दूध नाही, माझी आई मला रोज दूध प्यायला देते. मग त्यांनी म्हणे अरे खरंच दूध आहे. म्हणे कसं काय? गाईच्या जवळ नेलं आणि काढूनच दाखवलं हे दूध आहे. मग घरी गेला, आई मला दूध प्यायचंय. मग तिनं परत पिठात पाणी घालून त्याला दिलं, त्याने ते फेकून दिलं. म्हणे का फेकून दिलं सांग? तो म्हणला आज ओरिजिनल दूध पिऊन आलोय.
हे तुम्हाला जे प्यायला देत होती, पिठाचं पाणी प्यायला देत होती, ओरिजिनल पिऊन आलोय, मला दूध का देत नाही सांग. मग ती रडायला लागली, म्हणली आता आपल्याकडे आपण गरीब आहोत, तुला कुठून दूध आणून द्यायचं, तुला जर फारच दुधाची हौस असली तर जा शंकराची पूजा कर. तो शंकराच्या पिंडीला धरून बसला. भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणले, ते म्हणले वाटीभर दूध दे. मग त्याला समुद्रच देऊन टाकला. क्षीराचा सागर उपमान्य. माझं उदाहरण त्यांनी दृष्टांत संपला. मला याच्याकरिता सांगायचं की कीर्तन आपण बऱ्याच वेळा ऐकतो, पण कीर्तनामध्ये त्यागणे महाराज असा काहीतरी मुद्दा जीवनामध्ये यावा की ज्या मुद्द्याने आपलं जीवन परिवर्तित व्हावं. एक मुद्दा ऐकल्याने जीवन परिवर्तित व्हावं आणि मग त्यांनी जीवनाला दिशा प्राप्त व्हावी. सगळे लोक जगताहेत, गोष्ट खरी आहे, पण दिशाहीन जीवन जगणारा समाज डोळ्यासमोर पाहायला मिळतो. काय दिशा आहे, कुठं मला जायचंय, मी आलोय कुठून, मी काय करण्याकरिता जन्माला आलोय. फक्त संपत्ती मिळवण्याकरिता, फक्त मान प्रतिष्ठा मिळवण्याकरिता जर मी जन्माला आलो असेल तर संपत्ती मिळवणारे, मान प्रतिष्ठा मिळवणारे कोणीच राहिले नाहीत. आतापर्यंतचे सगळे मेले. प्रमाण नका म्हणू, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. अरे देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. मातीचा अभिमान धरून छातीला हात लावणारे त्याच मातीत गेले आणि कितीतरी त्या मातीनं खाल्ले. हा महत्वाचा विचार आहे. काय जन्माला उपयोग केला, मातीची खोळी, दगडाला पोटाशी, म्हणून त्यांनी आईच्या पोटाला दगडच जन्माला आला आणि गेल्यासारखाच जन्म त्याचा वायाला गेला. मग जन्माला आला पुढे काय, फार पाठांतर, फार पाठांतर, अप्रतिम, फार पाठांतर. म्हणजे असू द्या, चांगला असं तरी निदान फक्त पाठ करू नये ना. फक्त पाठ करायचं, पाणी तो व्हायचं, त्याचा काय उपयोग आहे. आता परत मी खवळल्यासारखं वाटत, जाऊ द्या. म्हणून कीर्तनात थोडस तरी चिंतन श्रवण करीत जावं. का सांगतो कशाकरिता ऐका, कीर्तनानं जीवन बदलतं. ज्यांच्या सारखं, ज्यांच्या पद्धतीने मी कीर्तन करतोय कंबर बांधून, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य संत चरणरस श्री छगन महाराज बाळनाथ गडावरचे बाबा, ज्यांचं जीवन कीर्तनानं परिवर्तित झालं. मिरी गावामध्ये मोठ्या बाबांचं कीर्तन त्यांनी सुरू झालं. मोठे बाबा म्हणजे वैकुंठवासी श्री रघुनाथ महाराज उमरेकर, आणि त्यांचं कीर्तन पाहण्याकरिता गेले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कीर्तन काय करायचं असतं, पाहायचं असतं, ते पाहण्याकरिता गेले. आता त्या काळात लोकांना कीर्तनच माहित नव्हतं, त्याच्यामुळे ते कीर्तन पाहायला सुद्धा जात होते. एक दौंडीच होती, ऐका हो गावाले हो, आपल्या गावात उमऱ्या बाबा आलेला आहे, त्यांनी कीर्तन आणलेलं आहे. ज्याला कोणाला पाहायचं असेल त्यानं मार्तिक देवळा मोहर यावं हो. चला दोन परत नको. अशी दोंडीच त्या काळात दिली जायची. कीर्तन पाहायला यावं हो म्हणून पाहण्याकरिताच गेले होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, पाहण्याकरिता गेले, पारावर बसले आणि पाय सोडून बसले. पाय सोडून कीर्तन ऐकत असताना पाय सोडून बसू नये. जे फार अवघडलेले असतील खुर्चीत बसले तर चालतील. आपण ज्याला खाली बसता येतं त्यांनी मांडी घालूनच बसलं पाहिजे. असू द्या, पाय सोडून कीर्तन ऐकू नये, टेकून कीर्तन ऐकू नये, गादीवर बसून कीर्तन ऐकू नये, लोडला टेकून कीर्तन ऐकू नये, मग देवावर लोड होतो. असं आहे. म्हणून त्यांनी महाराज कीर्तन ऐकलं पाय सोडून आणि अभंग चिंतनाकरिता घेतलं होतं. बाबांनी सांगितलेलं मला बरं, ते म्हणजे तरीच शोभे वेडी होय नग्न धडफाडी, काय बोलाचे गौरव आतवरी दोन भाव, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. हे असं त्याने अभंग होता. आणि चिंतन ऐकलं आणि मुस्लिम समाजात जन्माला आलेला मनुष्य, पण एका कीर्तनाने जीवन बदललं आणि आज त्यांनी सगळ्या जगाला धर्मोपदेश करणारे झाले आणि हिंदू धर्माचा स्वीकार करून एवढं त्यांनी वैभव अशा पद्धतीने वाढवले. सामान्य गोष्ट आहे. मला माझ्या गुरुची ख्याती सांगायची म्हणून सांगतोय. आज त्यांचा दिवस आहे ना महाराज, म्हणून त्यांचा डंका वाजवणं, ज्याची खावी पोळी आणि त्याची वाजवावी टाळी या नियमानं त्यांनी त्यांच्याविषयी सांगणे मला क्रमप्राप्त आहे. म्हणून एका कीर्तनानं जीवन बदललं, धर्म सोडून दिला आणि हिंदू धर्मामध्ये त्यांनी पदार्पण करून आज जगाच्या समोर तत्वज्ञान सांगतात ना. खरं तर आपल्यासारख्या लोकांनी त्यांच्याकडे पाहिल्यावर खाली पाहत जावं की आपण आपला धर्म जो पाळीत नाही ती त्या धर्मातून आपल्या धर्मात येऊन कितीतरी कट्टर पद्धतीने त्यांनी धर्म सांभाळतात. इतका बारकावा त्यांच्या जीवनात आम्ही प्रत्यक्ष पाहतो. म्हणजे हे कशाचा परिणाम आहे, फक्त कीर्तनाचा परिणाम. एक कीर्तन माणसाचं जीवन बदलून टाकू शकतं, हा महत्वाचा विचार आहे. तसं भाऊंचं कीर्तन आम्ही चासमध्ये ऐकलं, थोड्याशा वेदांताच्या प्रक्रिया ऐकायला मिळाल्या. मग ते ओरिजिनल दूध कळालं हे काय असतं. मग त्यानं विचारलं, भाऊ हे काय आहे, तुम्ही काय सांगता. मग म्हणले त्याच्याकरिता पाठ ऐकावे लागतील. मग त्यांनी विचारसागराची पाठ ऐकण्याकरिता ही सगळी ही जुनी टोळी आहे महाराज आमच्या बरोबरची, हे सगळे पायी त्यांनी अशा पद्धतीने सोनवाडीला पाठ ऐकण्याकरिता जायचं. मग भाऊंनी त्यांनी पाठ सांगायचे.
3 वेळेला भाऊ पाठ सांगत होते. तुम्ही लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतो. पहाटे 4 वाजता त्यांनी पाठाला जायचं भाऊंकडे, पहाटे 4 वाजता, त्याच्यानंतर दुपारी 2:30 वाजता आणि रात्री 9 वाजता 3 वेळेला भाऊ पाठ सांगायचे. पहाटच्या 4 वाजता त्यांनी आपण गेल्याबरोबर भाऊने उठून बसायचं, लगेच पाठ सांगायला सुरुवात करायची. दुपारी 2:30 वाजता जर झोपले असतील विश्रांती करण्याकरिता, फक्त पाय वाजला की भाऊने उठून बसायचं, लगेच ग्रंथ हातात घेऊन सांगायला सुरुवात करायची. रात्रीचं जेवण 9 वाजता झालं, हातावरचं पाणी त्यांनी पुसायचंच नाही, लगेच ताबडतोब जाऊन बसायचं की पाठ सांगायला सुरुवात करायची. असे महात्मे आता सध्या जगात त्यांनी पाहायला मिळत नाहीत आणि भविष्यात त्यांनी पाहायला मिळतील की नाही सांगता येत नाही. म्हणून त्यांच्यासारखे तेच आहेत महाराज, हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांच्या त्या 4 शब्दांनी अशा पद्धतीने श्रवण करण्याची उर्मी निर्माण झाली. एवढं तुमच्यासमोर मी का सांगितलं, एवढ्या बसलेल्या लोकांमध्ये सुद्धा त्यांनी एखाद्याच्या मनात उर्मी तयार होऊ शकते की आपण कीर्तन तर सततच ऐकतो, पण हे असं त्यांनी केवळ वाक्यन, अवांतर वाक्यन, महावाक्यन, मग ते प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, हे तर कुठे ऐकायला मिळालंच नाही. हे कशात असेल, त्याच्या अंतकरणात उर्मी निर्माण होईल, श्रवणाची इच्छा निर्माण होईल. फार जन्माचं पुण्य असावं लागतं तेव्हा श्रवण करण्याची इच्छा होते. जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला यावं लागतं तेव्हा ग्रंथाचं श्रवण करण्याची इच्छा अंतकरणात निर्माण होते. म्हणून परमार्थ नव्हे लेकराच्या गोष्टी, लेकराच्या गोष्टीने परमार्थ करणं म्हणजे, लेकरू म्हणजे 4-5 वर्षाचं नाही, 60-60 वर्षाचं सुद्धा लेकर मी पाहिले. म्हणजे फक्त वय वाढलेलं असतं. कळतं ना मी काय सांगतो ते, असू द्या. म्हणून जे विवेकी आहेत, ज्यांना खरंच परमार्थातलं सार कळालंय, त्यांचं वय पण वाढलं आणि अधिकार पण वाढला. पण जे त्यांनी 60-60, 70-70, 90-90 वर्षाचे झाले, पण मी कशाला जन्माला आलो हेच त्याला मरेपर्यंत त्यांनी कळालं नाही. ते लेकरूच आहे महाराज. बालानाम सुखबोधाय, त्यांना बालकच म्हणायचं, दुसरं काय. त्याची बुद्धीच त्यांनी बालकासारखी आहे. म्हणून त्याच्या जीवनामध्ये विवेक कधी प्राप्त झालाच नाही. म्हणून विवेक जर प्राप्त करून घ्यायचा असेल, मुक्त व्हायचं असेल, तर श्रवणाची आवश्यकता आहे. आणि श्रवण जर करायचं असेल तर श्रीगुरूंची आवश्यकता आहे. म्हणून श्रीगुरूंच्या मुखातून त्यांनी श्रवण होईल आणि ते श्रीगुरू आपल्याला तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश करून सांगतील. शास्त्र असं म्हणतं, श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानाचा हेतू आहे. म्हणून अपरोक्ष ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये व्हायचं असेल तर श्रीगुरूंनी त्यांनी महावाक्याचा उच्चार करावा आणि श्रवणेंद्रियानं आपण तो श्रवण करावा आणि मग अशा पद्धतीने त्यांनी मुक्त व्हावं. मग मुक्त करून देणारे श्रीगुरू जर जीवनामध्ये त्यांनी प्राप्त झाले तर बाकीच्या लोकांकडे हात पसरण्याची काय आवश्यकता पडेल, तो कोणाकडे काय मागायला जाईल. म्हणून कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू गेला किंवा काय उने त्याला सांगा, जो जे काय त्याला ऊन पडेल तुम्हीच सर्वजण सांगा, असं महाराज त्यांनी म्हणतात. म्हणून मला असे समर्थ श्रीगुरू प्राप्त झाले, ज्ञानोबा आहे म्हणतात. आणि फक्त प्राप्त झाले असं नाही, त्यांनी माझ्यावर कृपा केली. आणि फक्त कृपा केली असं नाही, त्यांच्या कृपेने मी तरलो. आणि फक्त तरलो नाही, तरुणच गेलो. एकदा नाही म्हणले, 2दा म्हणले अभंगाचं शेवटचं.
असं चांगलं वाटतं ना ऐकायला. सगळं मेळ जर जुळलेलं असलं ना की मग चांगलं वाटतं. हे फार सुंदर गायन त्यांनी केलं. त्यांना सिस्टीम पण चांगली सापडली ना, त्याच्यामुळं आणखी अवसानात म्हणता आलं. सुतळीने बांधलेला माईक असल्यावर म्हणा बरं. अवघा रंग एक झाला, अवघा रंग बेरंग झाला, असं होईल ना ते. गाणारे सापडले, वाजवणारे सापडले, सिस्टीम सापडली, ऐकणारे सापडले, म्हणून रंग अवघा एक झाला. असं आहे. तुम्ही आम्ही खिळी मिळी गदा रोळी आनंदे आनंदच त्यांनी घ्यायचा आहे. पावसाचा रंग वाढण्याच्या आधीच आपण थांबूया. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. पावसाला वाटलं आता हे सावध आहे, त्या दिवशी ते सावध होते म्हणून आला. हा सगळं तयारी असल्यामुळं त्याला वाटलं आता थांबा जरा, होत आला आपला, आता चिंता करू नका, मला प्रश्न विचारायचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. किती वेळा म्हणले? दोनदा म्हणले. म्हणजे शाश्वतीनं म्हणले, दुरुक्ती केली की नाही, म्हणजे त्यांनी परत परत म्हणणं म्हणजे दुरुक्ती करणं कशाकरिता? निश्चयात्मक सांगण्याकरिता दुरुक्ती केली. फक्त तरलो नाही, तरलोच. महत्वाचा विचार आहे. आपण किती माणसं असू इथे? बरेचशे 500 असू नाही का? मला सांगा याच्यातलं कोण असं आहे की गाई गाई छातीला हात लावणार आणि सगळ्यांच्या समोर सांगणार महाराज आपण तरलो? ऐकताय ना तुम्ही? ऐकू येतं ना? सगळ्या सिस्टीम चांगलीच आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांपर्यंत आवाज जातो. फक्त छातीला हात लावून सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगायचं आपण तरलो. एवढं छाती ठोकपणे कोणी सांगू शकत नाही. मग काय केलं आपण आतापर्यंत? ते ज्ञानदेव म्हणे म्हणायचं नाही, ते मी म्हणे चरलो चरलो. आपण फक्त आतापर्यंत चरलो चरलो. ते श्रीगुरूंच्या संगतीत तरले आणि बाकीचे सारे चरले. चरण्याकरिता नाही, हे कशाकरिता आहे? उद्धरून जाण्याकरिता आहे. हा मग आता हे माझं जड गेलं असेल, मी काय करू त्याला आता? ही वस्तुस्थिती आहे की नाही? वस्तुस्थितीचा आहे. बऱ्याच वेळेला शब्द अशा असतात, जवळचा वाफाच कोरडा राहतो. आता मी काय कवा मोठा हाकायला गेलो नाही, आपण बऱ्याच वेळेला असं असतं, जवळचा वाफाच त्यांनी कोरडा असतो. तसं त्यांनी महाराज फार सानिध्यात राहूनही बऱ्याच वेळेला मुक्त होता येत नाही. जीवन असंच त्यांनी व्हायला जातं. पण साधूची संगती मुक्त करण्याकरिता असते. छातीला हात लावून सांगता आलं पाहिजे तरलो, बस. काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. श्रीगुरूंच्या कृपेने तरलो. आता त्यांनी कुठंच डोकं ठेवायची आवश्यकता शिल्लक राहिली नाही. श्रीगुरूंच्या कृपेने तरलो. शब्द आपल्या मुखातून बाहेर निघण्याकरिताच संतांची संगती आणि आपलं जीवन आहे. पण अजून जर छातीला हात लावून म्हणता येत नसलं तर गुरुपौर्णिमा आहे. अंतकरणापासून निश्चय करावा की मी कशाकरिता हा सगळा अट्टहास करतोय, कशाला कपाळ रंगवतोय रोज उठून, कशाला किलो 2 किलोच्या माळा गाळ्यात घातल्या, कशाकरता एवढ्या उठाठेवी मी करतोय? जर तरलोच नसेल, एवढं सगळं करून जर मी मुक्त झालो नसेल, बरं मला तुम्ही सांगा, मुक्त माणूस होतो की नाही? होतो ना? जिवंतपणे होतो का मेल्यावर होतो? तुम्ही आता बऱ्याच वेळा ऐकलं, त्याच्यामुळे तुम्ही सांगणार बरोबर. परत सांगा, जिवंतपणे होतो का मेल्यावर होतो? जिवंतपणे. बाकीच्यांचं काय म्हणणं तिकडं मागच्यांचं? मुक्त माणूस होतो का नाही? होतो.
कधी होतो? जिवंतपणे होतो का मेल्यावर होतो? जिवंतपणे होतो. आपण जिवंत आहोत का नाही? जिवंतपणेच जर माणूस मुक्त होतो तर जिवंतपणे कळायला पाहिजे ना मी मुक्त झालो म्हणून. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. हा महत्वाचा विचार म्हणता आलं पाहिजे ना. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, याच देहात याच डोळ्यानं भोगू मुक्तीचा सोहळा. शिवपद जीवे भोगीजे. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, शिवपन जीवे भोगीजे. याच जन्मात आल्यानंतर मुक्तता प्राप्त होऊ शकते. हा महत्वाचा विचार आहे. आमच्या संगतीत तज्ञ असणारी जी मंडळी आहेत, ज्यांनी ज्यांनी भाऊंना पाहिले, ज्यांनी ज्यांनी लखनगिरी बाबांना पाहिले, ज्यांनी ज्यांनी गडावरच्या बाबांना पाहिले, ज्यांनी ज्यांनी स्वामीजींना पाहिले, ज्यांनी ज्यांनी नारायण बाबांना पाहिले, या सगळ्या लोकांची संगती ज्या लोकांना झाली, त्यातलेच काही लोक असे आज आता सध्या सापडतात की जे म्हणतात बस आपल्याला आता काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. खरंच आहेत, अवतीभोवती आहेत. मला फक्त कोणाची नावं सांगायची नाहीत. नाही तुम्ही म्हणाल आता हे झाले महात्मे आणि आम्ही कोण बाकीचे, तसं म्हणण्यापेक्षा म्हणून त्यांनी आहेत ना खरोखर की ज्यांच्या अंतकरणामध्ये कोणत्याच प्रकारची इच्छा शिल्लक राहिली नाही. मुक्त होणं म्हणजे काय? कसलीच इच्छा शिल्लक राहू नये. मुक्त होणं म्हणजे काय? कसलीच वासना शिल्लक राहू नये. मुक्त होणं म्हणजे काय? कसलीच अपेक्षा शिल्लक राहू नये. ज्याच्या अंतकरणात कशाचीच अपेक्षा शिल्लक राहिली नाही, मुक्त आहे महाराज. स्वरूपाचा बोध प्राप्त झाला, मी ब्रह्म आहे कळालं, आणि काहीच इच्छा शिल्लक राहिली नाही, दिव्य स्थिती प्राप्त झाली, मुक्त आहे. कसलीच वासना शिल्लक, वासना प्रक्षयो मोक्ष. सगळ्या वासना संपून गेल्या, खाण्यापिण्याच्या लेण्याच्या सगळ्या वासना त्यांनी पोटातल्या संपून गेल्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. असं कीर्तनकार बुवा बोलायला लागल्यानंतर आपल्या आपल्या मनाला प्रश्न विचारित जायचा की खरंच आपल्या पोटातल्या सगळ्या वासना संपल्या का? मी तुमच्या समोर फार पोपटासारखा बोलू शकतो, मी चाभरट आहे, मला त्यांनी फार बोलता येतं, कंबर बांधल्यानंतर मी आवाका सोडून सुद्धा बोलतो, याची मला जाणीव आहे. पण जरी मला बोलता आलं तरी मी माझ्या मनाला प्रश्न विचारावा, माझ्या अंतकरणातल्या सगळ्या वासना संपून गेल्या आहेत काय? जर कंबर बांधून माझ्या पोटातल्या संपल्या नसतील तर बाकीच्या लोकांनी आपापल्या पाहून घ्या. मी माझं सांगितलेलं आहे. कोणकोणत्या वयाचं आहे, कोणकोणत्या जाती धर्माचं, पंथाचं, अवस्थेचं, कोणकोणत्या प्रकारचं आहे मला माहित नाही. पण प्रत्येक माणसानं अंतकरणाला हलवावं आणि हलवून स्वतःला प्रश्न विचारावा. जर वासना संपल्यानंच मनुष्य मुक्त होत असेल तर माझ्या अंतकरणात वासना आहेत का? वासनाचा डोंगर आहे. आणि हा डोंगर जर पोटात घेऊन मी फिरत असेल तर मग मात्र मी मुक्त केव्हा होईल आणि या जन्माचं सार्थक केव्हा होईल? आणि या जन्मात जर मुक्त होता आलं नाही तर मग काय होईल? मग परत 84 लाख योनी फिराव्या लागतील. म्हणून त्यांनी त्यांनी गोष्ट आपल्या अंगावर येऊ शकते. पण विवेक धारण करावा, विचार करावा, विचारपूर्वक मुक्त होण्याकरिता संतांची संगती करावी, त्यांना शरण जावं, त्यांना म्हणावं काय मी उद्धार पावेन, काय हे कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. माझं चित्त त्यांनी समाधान करा, मला मुक्त करा, असं त्यांनी महाराज भगवान देतो ना महाराज, भरभरून देतो. श्री गुरूंची प्राप्ती जीवनात होते, फक्त इच्छा अंतकरणात मुक्त होण्याची असली पाहिजे. म्हणून कोणी वारे अधिकारी त्याचे हरी देईल, कोणी अधिकारी व्हा त्याला देव देईल. नानांचा आवडीचा अभंग होता महाराज. नाना म्हणजे वैकुंठवासी नाना महाराज वनकुटेकर, फार मोठं व्यक्तिमत्व, विलक्षण असणार जीवन नानांचं. सगळ्याच गुरूंची आठवण करायला पाहिजे ना महाराज, ज्यांनी जगाला उपदेश केला. म्हणून त्यांनी महाराज कोणी वारे अधिकारी त्याचे हरी देईल, ऐसे कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा, तरी सद्गुरु अपैसा भेटेचे की आपोआप श्री गुरु जीवनामध्ये येतात. फक्त त्यांनी कर्मसाम्य दशा आपल्या जीवनामध्ये व्हावी लागते. पण आपल्या अंतकरणामध्ये मुक्त होण्याची इच्छा उचंबळून त्यांनी यावी आणि मग ती ईश्वराला कळावी. मग तो ईश्वर स्वतःच आपणची देव होय गुरु, स्वतःच ईश्वर गुरु रूपाने आपल्या जीवनामध्ये येईल आणि आपल्याला त्यांनी सांभाळील. आणि त्यानं सांभाळल्यानंतर कोणाकडे काही मागण्याची आवश्यकता पडत नाही. ध्रुपद तेच वर्णन करू सांगतात, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांची त्यांनी काही आवश्यकता पडत नाही. पण असे श्री गुरु जीवनामध्ये प्राप्त व्हावेत. असो माझ्या जीवनामध्ये ज्या महात्म्यांची संगती मला झाली त्या महात्म्यांचं थोडंसं जीवन मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलायच्या ओघामध्ये त्यांनी काही खाली येऊनही बोलणं झालं असेल. तुम्ही सुज्ञ मायबाप आहात, ऐकणारे आहात. आता माझा मेंदू खराब झालेला आहे, म्हणजे खरोखर त्याच्यात एक गाठ आहे मेंदूमध्ये, त्याच्यामुळे मी असा बावळल्यासारखा करतो कधी कधी. म्हणून मी माझं सांगतोय. म्हणून त्यांनी तुम्ही मला समजून घ्या, एवढीच मला माझी अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून आहे. पण कोणाचं अंतकरण माझ्या बोलण्यानं जरी दुखावलं गेलं असलं
तरी मला आपलं समजून टाकणे, तुमच्या मनाला समजून सांगा की काही जरी फटकळ सारखा बोलला असला, टाकून खाली येऊन बोलत असलं तरी आपलाच बाबा आहे असं त्याने, हा खरंच ना असं म्हणण्यात फार मोठेपण असतं महाराज. एका 2-3 गावं फार प्रेमाची जवळची आहेत की नाही, पिंपळ गावात जर प्रवेश केला गाडीत बसून किंवा गाडीवर मोटरसायकलवर, छोटे छोटे पोरं असले की आपले महाराज, लहान लहान मुलं आपलं म्हणतात. चास मधून गेल्यानंतर आणखी कोण, हे फार महत्वाचं आहे महाराज. आपलं म्हणा, जे जिथं आपलेपणा असतो ना तिथं दोष जास्त पाहिले जात नाहीत. आपलेपणात दोष पाहिले जात नाहीत महाराज. किती असं येडवाकडं लेकरू असू द्या, त्याच्या तोंडावर अशा माशा होंग 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 करीत असू द्या, त्याची ढेरी वाढलेली असू द्या, हातपायाच्या काड्या झालेल्या असू द्या, ढेरीवर त्याने वाढलेली असू दे, तरी त्याची आई जर पाहिली, अगं माझा राजा, माझा वाघ असं त्याने म्हणते की नाही. म्हणजे तिचं कसंही असलं तरी आपलेपणा असतो ना महाराज, त्याच्यामुळे ती वाघ म्हणते, राजा म्हणते. तसं आपले पण त्याने असल्यानंतर फार जास्त गुण दोष त्याने दिसत नाहीत. पण माझ्यात जरी फार दोष असले, मी फार दोषाचा डोंगर असलो तरी पण तुम्ही जर आपलं समजत असाल तर कदाचित त्याने माझ्या दोषांकडे दुर्लक्ष कराल आणि मला पोट तिडकलं जे तुमच्या समोर चांगलं चांगलं सांगायचंय त्याचा तुम्ही स्वीकार कराल, अशी माझ्या अंतकरणात ती अपेक्षा आहे की तुम्ही चांगलं त्याने स्वीकारावं आणि डोळस होऊन त्याने परमार्थ करावं की मला मुक्त व्हायचंय. हे जीवन मुक्त होण्याकरिता प्राप्त झालेलं आहे आणि मुक्त होण्याकरिता संतांशिवाय पर्यायच नाही. मी म्हणतो असं नाही, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देतील नाही. वेद म्हणतात संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी असं सांगणारे संत आहेत, जे देवापर्यंत घेऊन जाणारे आहेत. हा महत्वाचा विचार आहे, दुसरं कोणी सांगत नाही. बाकीचे त्यांनी मनवनी शरण जावे, कशा कशाला शरण जायला लावतात, लोक कशा कशाला शरण जातात, हे परत खाली यावं लागेल सांगण्याकरिता. मला तेवढं परत खाली यायचं नाही. पण आपण सगळे संसाराला शरण जाऊन संसाराच्या समोर नाचणारी त्यागणी माणसं आहोत. हा महत्वाचं. सगळेच नाचत असतील असं मला म्हणायचं नाही. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. आपण तरी सुद्धा चित्ताराधी श्री येते तो तेचे निछंदे नाचे का माकड गारुड्याचे जैशा परी असं त्यांनी माऊली ज्ञानोबा म्हणतात. मग त्यांची ओवी सांगून मी तुमच्या समोर म्हणायला काय हरकत आहे का? शरणागती करावी संतांची. संत त्यांनी मायबाप आहेत, ते जीवाला उद्धरून नेणारे आहेत. नवीन जन्म प्राप्त होतो ज्या दिवशी श्री गुरूंची कृपा जीवनात प्राप्त होईल आणि मी शरीर आहे ही भावना संपून जाईल, देहभाव नष्ट होईल आणि ब्रह्मभाव अंतकरणात त्यांनी प्रगट होईल. त्या दिवशी समजावं आपला नवीन जन्म झाला आणि मग तो खऱ्या अर्थाने त्यांनी मुक्त होण्याकरिता कारणीभूत होईल. अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून देतील आणि अभ्यासानं तेच अपरोक्ष ज्ञान दृढ अपरोक्ष ज्ञान होईल आणि मग मात्र त्यांनी महाराज जन्म मरणाची परंपरा संपून जाईल. पण जन्म मरणाची श्रेणी छेदीची ना. बाकीचे सगळे लोक जन्म मरणाची परंपरा घालू शकत नाहीत. मग जन्म मरणाची परंपरा घालवण्याकरिता जर कोण असतील तर ते फक्त संत आहेत, ते फक्त श्रीगुरु आहेत. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा, असं त्यांनी साधू संत वर्णन करून सांगतात. म्हणजे त्यांनी गुरु हा प्राण विसावा आहे. म्हणून श्री गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा असावी. मौलिक ज्ञानोबरायांची त्यांनी भावना श्री गुरूंविषयी जर त्यांनी आपण पाहिली तर विलक्षण असणारी भावना. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंची. कितीतरी श्री गुरूंविषयीच्या ओव्या मला तुमच्या समोर सांगता येतील. नितांत असणारी निष्ठा. म्हणून त्यांनी ज्ञानोबरायांच्या अंतकरणात श्री गुरूंविषयीचे आहे. सगळ्या संतांचं जर अंतकरण आपण पाहिलं तर श्री गुरूंच्या विषयी त्यांनी विलक्षण प्रेम त्यांच्या अंतकरणात आहे. पण आपण सर्वांनी सुद्धा त्यांनी आपल्या श्री गुरूंवर निष्ठा ठेवावी. ती श्री गुरूंवर ठेवलेली निष्ठा सुद्धा जीवाला उद्धरून नेते. श्री गुरु म्हणत असताना विचारसागर जर कोणी पाहिला असेल, 6:30 वाजले, जर पाहिला असेल तर त्याच्यात गुरु कोणाला म्हणावं याचं वर्णन करून सांगितलं. 1 मिनिटात सांगतो. त्यांनी सांगितलं जे श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा आणि कृपाळू असावा, या 3 गुणांनी युक्त जो असतो तो श्री गुरु असतो. म्हणजे श्रोत्रिय शब्दाचा अर्थ त्याने वेदशास्त्राचं चिंतन केलेलं असावं. ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्यांनी ब्रह्मस्वरूपाचा अनुभव त्याच्या चित्तात ठसावलेला असावा. त्यानंतर तो कृपाळू असावा, त्याला उद्धार करण्याची प्रवृत्ती त्याच्या अंतकरणात, कळवळा त्याच्या अंतकरणात असावा. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, अशी तळमळ त्याच्या अंतकरणात असावी. तेच खऱ्या अर्थाने श्री गुरु असतात. पण असे श्री गुरु आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावेत आणि त्यांच्या कृपेने आपलं जीवन त्यांनी उद्धरून जावं आणि आपल्याला सुद्धा छातीला हात लावून म्हणता यावं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो. मी थांबलो म्हणजे कशाकरिता? तुम्ही म्हणावं सगळ्यांनी म्हणून. असं चरलो नव्हतं म्हणायचं मला. तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरूंच्या त्याने कृपेने अशा पद्धतीने उद्धरून जावं आणि त्याच्याकरिता जीवन मिळालेलं असो. आज गुरुपौर्णिमा आहे, आज मोठी पर्वणी आहे आणि त्या श्री गुरूंच्या संतांच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीने ही सेवा करत आहोत. आज आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य आपल्या समोर अर्थात उपस्थित आहेत.
जगद्गुरु तुकोबराय आहेत, मौली ज्ञानोबराय आहेत. म्हणून जे त्यांनी जगद्गुरु आहेत सामान्य नाही. 3 प्रकारचे जगद्गुरु पाहायला मिळतात. गुरु आणि जगद्गुरु जे सगळ्या जगाला उपदेश करणारे आहेत. म्हणून जगद्गुरु 3 कोटीतले आहेत. एक देव कोटीतले जगद्गुरु, दुसरे शास्त्र कोटीतले जगद्गुरु आणि तिसरे संत कोटीतले जगद्गुरु. देव कोटीतले जगद्गुरु जर कोण असतील तर कृष्णम वंदे जगद्गुरु, कृष्ण परमात्मा सगळ्या जगाचा गुरु आहे. शास्त्र कोटीतले गुरु जर कोण असतील तर आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य हे शास्त्र कोटीतले गुरु आहेत. आणि संत कोटीतले त्यांनी गुरु जर कोणते असतील तर जगद्गुरु तुकोबराय, आपण त्यांना संत कोटीतले गुरु असत अशा पद्धतीने म्हणतो. म्हणजे 3 जगद्गुरु आहेत. पण आजच्या या दिवशी त्यांनी अशा पद्धतीनं श्रीगुरूंची वंदना आपण करणं त्यांनी गरजेचं आहे. म्हणून त्यांनी त्यांची सर्वांची आठवण आपण अशा पद्धतीने त्यांनी केली. त्यांचं जीवन जर पाहिलं तर मस्त मुक्त असणारं जीवन असतं आणि त्यांच्याकडे पाहून आपलं जीवन आपण त्यांनी घडवू शकतो. तैसे मुक्ता ते अवधारिता लाहिजे आपुलीच मुक्तता, आपलीच मुक्तता पाहायला मिळते असे त्यांनी समर्थ असणारे श्रीगुरु असतात. लखनगिरी महाराजांना मी डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिलंय. त्यांच्या मुखातले शब्द ऐकलेत. त्यांचं असं म्हणणं होतं, मरणा भला विदेश का जहा अपना हो कोई, चिल कवे भोजन करे विश्व भंडारा होई. म्हणजे एवढे अनासक्त झाले होते संसाराविषयी, एवढे अनासक्त झाले होते या सगळ्या द्वैताविषयी. अंतर्मुख त्यांनी वृत्ती झाली होती आणि दिव्य असणारी स्थिती त्यांना प्राप्त झाली होती. अशी स्थिती आपल्या सर्वांना त्यांनी जिवंत आहे तोपर्यंत प्राप्त व्हावी. मेल्यानंतर मुक्त होत नसतं माणूस, मेल्यावर परत जन्माला यावं लागतं. जर मुक्त झाला नाही तर इंद्र जरी असला तरी जीवपणा घालून त्यांनी इंद्र झाला तरी काय झाला भाऊ म्हणायचे. अरे जीवपणा जर तसाच ठेवला आणि ब्रह्मदेव झाला तरी काय झाला असं भाऊ म्हणायचे. म्हणजे ब्रह्मदेव जरी झाला आणि इंद्र जरी झाला बाकीचे सगळे सोडून द्या. एवढा मोठा जरी झाला तरी जीवपणा ठेवला तर तो काही कामाचा नाही. पण आपण जर जीवपणा ठेवून असाच जन्म वायाला घालवला आणि परत जन्माला यायची वाट जर करून ठेवली तर आपला जन्म असाच वायाला जाईल. पण जन्म वायाला घालू नये, भगवंताचं चिंतन करावं, मुक्त होण्याकरिता अट्टहास करावा आणि त्याच्याकरिता श्रीगुरूंची शरणागती करावी. असे श्रीगुरु कुठून शोधावेत? कर्मधर्म संयोगानं आपण ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नंतर जन्माला आलेलो आहोत. म्हणून त्यांनी सांगितलं, मेघवृष्टीने करावं उपदेश परी गुरुने न करावा शिष्य. म्हणून सगळ्यांच्या समोर भरभरून अशा पद्धतीने सांगावं आणि सर्वांनी त्यांनी ग्रहण करावं. म्हणून ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्यांनी ब्रह्मानंद लहरी अशा पद्धतीने प्रगट केली, सगळ्या लोकांना पर्वणी प्राप्त करून दिली, तेच आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत. ज्ञानोबराय आपले गुरु आहेत, जगद्गुरु तुकोबराय आपले गुरु आहेत, नाथ महाराज आपले गुरु आहेत, नामदेव महाराज आपले गुरु आहेत, आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य आपले गुरु आहेत. म्हणून त्यांनी आपल्या अंतकरणातली कृतज्ञता त्यांच्याविषयीची आपण त्यांनी व्यक्त करणं गरजेचं आहे. पण मोठ्या प्रेमाने एकदा श्री गुरूंचं चिंतन करून या ठिकाणी थांबूया. ठीक आहे सर. अरे ज्ञानेश्वर जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा ज्या संतांच्या कृपेनं श्रीगुरूंच्या कृपेनं आपण परमार्थ मार्गावर आहोत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणूनच हा सोहळा गुरुपौर्णिमेचा साजरा केला जातो. नाहीतर लोक विसरून जातात. म्हणजे आता समाजामध्ये वर्ष श्राद्ध करायची पद्धत नाही का? कशाकरिता आहे? आता लोक म्हणतात कावळा काय आपला बाप असतो का? काय माहिती तुझा बाप कावळाच होता काय?
कावळा काय आपला बाप असतो का? कावळा बोलवायचा, त्याला निवडता गाढवा. कावळ्याला काही घेणं देणं नाही तुझ्या निवदाशी. कावळा काही उपाशी थोडाच बसला. मग कावळ्याच्या निमित्ताने तू जन्म दिलेल्या बापाची आठवण करावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. एवढाच उद्देश आहे, बाकी काय उद्देश नाही. ऋषी मुनींचा, साधू संतांचा उद्देश एवढाच आहे, तुला ज्यानं जन्म दिला वर्षातून एकदा तरी त्याची आठवण करणे. जर ही वर्ष श्राद्धाची आधी करून परंपरा नसती तर एवढे भामटे लोक आहेत की जन्म दिलेल्या आईबापाला सुद्धा त्यांनी विसरले की नाही? खरं सांगा, वस्तुस्थितीच आहे महाराज. कोणी कोणाची आठवण करायला मोकळं नाही. म्हणून देवानं हे सगळं मुद्दाम दिलंय, बरं विसर पडावं म्हणून. देवानं म्हातारपण दिलं. म्हातारपण आल्यानंतर त्यांनी घरातल्या लोकांना म्हातारं नकोसं होतं. ते कधी मरल असं वाटतं, फक्त म्हणून दाखवित नाही. हा, एक म्हातारी सापडली होती मला. ती म्हणली देवा याची कुठं चिठ्ठी हरवली. म्हणजे वाटच पाहतात. खरं आहे बरं हे, फक्त लोक सांगत नाहीत एकमेकाच्या समोर. तोही भामटेपणाच आहे, सांगत नाहीत हा सुद्धा. पण ही वस्तुस्थिती आहे की म्हातारपण आल्यानंतर त्यांनी माणसाला असं वाटतं हे लवकर मेलं पाहिजे. म्हणून ती बायको जरी असेल ना, ती म्हणते नाशी येले घर थुंकून या, बाईल म्हणे खर मरता तर सप्रमाण बोलत जाऊ, नाही तर लोक कीर्तन करावं केस करायला लागले. असा कुठं होतं की नाही? बाईल म्हणे खर, खर म्हणजे गाढव, मरता तरी बरे हे मेलेलं चांगलं. का बरं? नाशी येले घर थुंकून या, हे घरातच थुंकून थुंकून सगळं घर खराब करते, हे मेलेलं चांगलं. म्हणून असं जीवन लापठासारखं जगण्यापेक्षा हरिभक्तीपरायण व्हावं, भगवंताचं भजन करावं. मग यांच्यावर अवलंबून राहायची आवश्यकता नाही. अरे तो देव सर्व काय करतो ते ऋण वैपन देखोनी अंगी, मी आपुल्याच उत्तीर्णत्वा लागी आणि भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. ज्यांच्याकरिता जन्म घालवला संसार करता करता एवढे त्यांनी कष्ट सहन केले, ते म्हणतात हे मेलेलं चांगलं. आणि तेवढेच कष्ट जर भगवंताकरिता केले असते तर तो निराकार असणारा परमात्मा सगुण साकार होऊन सेवा करण्याकरिता आला असता. याच्यापेक्षा काय वैभव आहे? सगळ्या साधू संतांची सेवा केली, भगवंतानं सेवा केली. हा मग या गावात कान्होबारायांचं मंदिर आहे. हा वाबळे परिवार एवढा मोठा गावात आहे, त्यांच्याच कुळामध्ये त्यांनी ते होऊन गेले. कान्होबा महाराज जिवंत समाधी आहे. एवढे भगवंताच्या भजनात तल्लीन होत होते की देव त्यांचा नांगर हाकीत होता आणि ते दगडाचे टाळ वाजीत बसत होते. मग देव त्यांचं काम करण्याकरिता येतो. मला एवढंच म्हणायचं की संसाराकरिता मरेपर्यंत त्यांनी दिवसाची रात्र करून कष्ट करणाऱ्या लोकांनी थोडीशी वेळ जर भगवंताकरिता दिली तर निदान अंतकाल समयाला भगवान सांभाळण्याकरिता तरी येईल. याच्यातले कोणी सांभाळण्याकरिता त्यांनी येऊ शकत नाहीत. हा महत्वाचं. सगळ्यांना सगळं कळतं. माझं बोलणं याच्यातलं कोणाला कळत नाही असा सारे शाहजोग आहेत. सगळ्यांना कळतं, माझं बोलणं सगळ्यांना कळतंय. फक्त वळत नाही, वळून घ्यायची इच्छा सुद्धा नाही. काय घेणं? लोकांना वाटतं बस बुवा लोकांचं सांगायचं काम असतं आणि हे सांगतात. आता ते मला म्हणत असतील आता तू परत केला, लस दिला तरी वळवळ करतो. बऱ्याच लोकांना लस दिल्यावर कोरोना झालाय, हा महत्वाचा विचार आहे. तरी सुद्धा ते तसं होत असते. म्हणून त्यांनी ते होईलच. मग तू काय संन्याशीच आहे का? तो काय बायका पुरं सोडून दिले का? माझं कशाला गणित तपासता? मी तुमच्या समोर सांगतोय की नाही, म्हणजे फक्त ऐकलंच पाहिजे असं नाही. मला पण कळतं ना जे अर्थ मी सांगतो त्या अर्थी, मी ज्या अर्थी बोलतो त्या अर्थी मला अक्कल आहे की नाही. मग विचार करूनच मी तुमच्या समोर बोलतोय. हा महत्वाचा विचार आहे. मग किती धरून ठेवायचं संसाराला, किती सोडून राहायचं संसाराला, मला चांगल्यापैकी कळतं म्हणून मी तुमच्या समोर सांगतोय. माझे पालक आणि उचकायची आवश्यकता नाही. मी भगवंताला साक्षी ठेवून जीवन जगतोय आणि संतांना साक्षी ठेवून जीवन जगतोय. म्हणून त्यांनी हे निदान एक दिवस तरी सोहळा करावा म्हणून श्री गुरु पौर्णिमेचा हा असणारा सोहळा आपण या ठिकाणी संत लोक त्यांनी उत्स्फूर्तपणे तयार झाले. आणि फक्त 50 लोकांची अपेक्षा होती. किती झाले? 85 लोक झाले. म्हणजे एवढ्या लोकांनी रक्तदान केलं. हा महत्वाचा विचार आहे. तू म्हणाल मग तो सगळ्यांना सांगितलं तर तो केलं का? मला रक्त तयार व्हायच्या गोळ्या चालू आहेत. रोज खातो 2 वेळेला, त्याच्यामुळे काही चिंता नाही. मग मी रक्त देऊ शकत नाही, पण तोंडानं माझ्या सांगण्यानं जर त्यांनी 85 लोक तयार झाले असतो त्यांना सन्मान पत्र त्यांनी द्यायचे आहेत. सगळ्यांना द्यायचे आहेत ना आता. म्हणजे सगळे जण सर्वांचे नाव इथं गठ्ठा आहे. मग सगळ्यांची नावं फक्त वाचून दाखवा. हे बघा, हरिभक्तीपर्यंत आदरणीय श्री सागर श्रीरंग ठाणगे, श्री देवदत्त रंगनाथ पठारे, श्री नवनाथ मच्छिंद्र आहेर, श्री पंकज किसन वाबळे, श्री महेश फक्कटराव झेंडे, योगेश बाबूराव जाधव, वाबळे नवनाथ अर्जुन, श्री वाबळे निखिल बाबासाहेब, श्री कुमारी वाबळे निकिता गोवर्धन, श्री सुनील नाथा, श्री श्रीकांत विलास वाबळे, श्री प्रमोद रोहिदास कोल्हे,
श्री शिवाजी विठ्ठल गायकवाड, श्री प्रमोद बाळासाहेब चेमटे, श्री धर्मराज भीमा ठाणगे, श्री सुराज गणपात जाधव, श्री रोहन संतोष खोसे, श्री बाळासाहेब नानाभाऊ बोडके, श्री गौरव राजेंद्र शहाणे, श्री राजेंद्र रावसाहेब पवार,